नमस्कार. आज आपल्यासमोर श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान यांच्या ह्या फेसबुक पेजवरून हिंदूराव बहिर्जीराव घोरपडे जे सेनापती संताजीरावांचे धाकटे बंधू होते त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्यासमोर बहिर्जीरावांचा इतिहास आणि त्यांच्याशी संबंधित समाधी स्थानं, त्यांनी लढाई केलेली स्थानं यांच्याशी संबंधित छायाचित्र अशी दाखवणार आहे. सर्वप्रथम श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान यांचे मी आभार मानतो की ह्या महत्त्वाच्या दिवशी हिंदूराव बहिर्जीरावांच्या पुण्यस्मरण दिनी 312व्या पुण्यस्मरण दिनी त्यांनी मला ह्या फेसबुक लाईव्हच्या त्यांच्या पेजवरून आपणा सर्वांच्यापर्यंत हा इतिहास पोहोचवण्याची संधी दिली. एक दोन सूचना आहेत. एक, मी फोटोग्राफ्स लॅपटॉपऐवजी डेस्कटॉपवर दाखवत आहे, त्यामुळे जर कदाचित लाईट गेली तर एक 2-3 मिनटांमध्येच मी लॅपटॉपवरती फोटोग्राफ दिसतील अशी सोय करतो. त्याचबरोबर इंटरनेट कनेक्शन काही कारणानं कट झालं तरी ही दुसरी पर्यायी व्यवस्था आहे. एक 2-3 मिनटाचा मध्ये जरी गॅप पडला तरी सर्वांनी उपस्थित राहावं. लगेचच मी आपल्यासमोर येईन. शक्यतो असं काही होणार नाही, पण एक सूचना म्हणून मी सांगितली. नेहमीप्रमाणे श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर घोरपडे घराण्यांचं नाव ज्यांनी इतिहासामध्ये अजरामर केलं त्या सेनापती संताजीराव घोरपडे यांच्या प्रार्थनेने आपण ह्या सेशनला सुरुवात करतोय. मी प्रार्थना आपल्याला स्क्रीनवरती दाखवतोय आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीनं मी वाचूनही दाखवतोय ती. करून या त्रिवार मुजरा व्यक्त करीतो भावना, आशीर्वाद रूपी सदा रहा हीच अखंड प्रार्थना. पसरवू साऱ्या जगापुढे शूर तुमचा इतिहास, आम्हा साऱ्या पामरांचा संताची बाबा हाच एक ध्यास. शौर्य तुमचे धैर्य देते, कीर्ती तुमची देते स्फूर्ती, मान तुमचा शान आमुची, धन्य अजूनही ही धरती. दख्खनचे वादळ हे संचारू दे आता चहूकडे, धन्य धन्य तुम्ही बाबा संताजी घोरपडे. संताजीरावांच्या ह्या प्रार्थनेनंतर आपलं हे बहिर्जी हिंदूरावांच्या चरित्राबद्दलच्या माहितीचं सेशन सुरू होत आहे. घोरपडे घराण्याच्या इतिहासाची थोडीशी पूर्वपीठिका बहिर्जीराव आणि संताजीरावांचे पिताजी माळोजी बाबा घोरपडे सरनोबत यांच्यापासून मी एक थोडी पार्श्वभूमी आणि त्यांच्या चरित्राबद्दल थोडी माहिती सांगतो, जेणेकरून तो इतिहास सलगपणे आपल्यासमोर मांडला जाईल. माळोजी बाबा हे शहाजीराजांच्या बरोबर त्यांच्या सैन्यामध्ये असत. शहाजीराजांच्या अगदी जवळचे असे हे माळोजी बाबा घोरपडे 1652मध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू, थोरले बंधू संभाजीराजे पन्हाळ्याच्या सुभेदारीवर होते, त्यावेळी माळोजी बाबा त्यांच्या हाताखाली तैनात होते. लवकरच ह्या स्वराज्याचं रूप विस्तारत गेलं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शंभूराजे राजगादीवरती बसले आणि त्यांनी मोगलांच्या बरोबर औरंगजेब जो उत्तरेतून मोठी फौज घेऊन चालून आला होता त्याच्याविरुद्ध अत्यंत तीव्र आणि यशस्वी असा लढा दिला. पण दुर्दैवानं 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी संगमेश्वर ह्या गावी शेख निजाम ह्या औरंगजेबाच्या सरदारानं पाळत ठेवून आणि गुप्तपणे हल्ला करून फितुरांच्याकडून माहिती मिळवून संगमेश्वरवरती छापा घातला आणि ह्या छाप्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांच्या कैदेत पडण्यापासून वाचवण्यासाठी, त्यांचं प्राणरक्षण करण्यासाठी माळोजी बाबांनी पुढं होऊन हा लढाईचा भार आपल्या अंगावर घेतला आणि ह्या संगमेश्वरच्या लढाईमध्ये सेनापती संताजीरावांचे पिताजी माळोजी बाबा घोरपडे हे धारातीर्थी पडले. मी आता त्या आपल्याला माळोजी बाबांच्या समाधीची छायाचित्र दाखवतो. ती कारबाटली गावी आहे. हे कारबाटले गावातील घोरपडेवाडी जवळचं काळेश्वरी देवीचं मंदिर आपण खाली पाहतोय. या मंदिराच्या उजव्या बाजूला जो झेंडा लावलेला दिसतोय ही माळोजी बाबांची समाधी. त्याच समाधीचं आणखीन एक जवळून घेतलेलं छायाचित्र मी आपल्याला दाखवतोय. ही अगदी सुरुवातीची अशी अवस्था समाधीची दिसते आपल्याला. कोकणातल्या प्रचंड पावसानं आणि त्यात वाढणाऱ्या झाडांनी थोडी दुर्लक्षित अशी समाधी होती.
पण आता घोरपडे मंडळींनी एकत्रित येऊन ह्या समाधीचं काम हाती घेतलेलं आहे आणि लवकरच हे समाधीस्थान अत्यंत चांगल्या स्वरूपात आपल्यासमोर येईल अशी मला खात्री आहे. ह्या समाधीचं घोरपडे मंडळींनी तयार केलेलं एक कल्पनाचित्र किंवा हे काम कसं होणार आहे ह्याचं एक छायाचित्र मी आपल्यासमोर आता इथं दाखवतोय आणि हे काम लवकरच पूर्णत्वाला जाईल. त्याची पूर्वतयारी सगळी घोरपडे मंडळींनी केलेली आहे. तर असे हे पराक्रमी मालोजी बाबा घोरपडे, सेनापती संताजीरावांचे आणि भैरजीरावांचेही आणि मालोजीरावांचेही पिताश्री. 15 वर्ष मालोजीबाबांनी शहाजीराजांच्या सोबत काम केलं. त्यानंतर जवळजवळ 26 वर्ष शिवरायांच्या सैन्यामध्ये मालोजीबाबा आपली कामगिरी, आपली जबाबदारी पार पाडत होते आणि त्यांच्या कारकिर्दीची शेवटची 9 वर्ष ही संभाजीराजांच्या हाताखाली गेली आणि अशी स्वराज्याची जवळपास 50 वर्ष सेवा करून वयाच्या 69व्या वर्षी कारभाटलेला जी समाधी आपण पाहिली त्या संगमेश्वरच्या लढाईमध्ये, तिथून जवळच येते, तर संगमेश्वरच्या लढाईमध्ये मालोजीबाबा हे धारातीर्थी पडले. एक मोठे घोरपडे वीर स्वराज्यासाठी तिथं प्राणार्पण करून आपल्या इतिहासामध्ये अमर झालेले आहेत. ह्यानंतर आपण थेट येतोय ते बहिर्जीरावांच्या कारकिर्दीकडं आणि त्या अनुषंगानं, येणाऱ्या घटनांच्या अनुषंगानं मी छायाचित्र आपल्याला दाखवत जाईल आणि त्यामुळं काय होईल की त्या घटना सलग कालक्रमाप्रमाणे सलग मला सांगता येतील. बहिर्जीरावांचा जन्म संताजीरावांच्या नंतर लगेचच एक 2-3 वर्षात झाला असावा, त्यामुळे त्यांचं जन्मसाल आपण 1644 किंवा 45 हे अंदाजे सांगू शकतो. संताजीरावांच्या बरोबरच मालोजीबाबांच्या हाताखाली बहिर्जीराव आणि त्यांचे धाकटे बंधू मालोजीराव हे शिवछत्रपतींच्या सैन्यामध्ये सामील झाले. सेनापती पद पुढे मिळालेल्या संताजीरावांचा पहिला उल्लेख जो येतो तो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली जी शेवटची स्वारी होती, जालनापूरची स्वारी, जी नोव्हेंबर 1679 मध्ये झाली. त्या स्वारीमध्ये संताजीरावांनी मोठा पराक्रम केला आणि त्याचे उल्लेख मराठ्यांच्या इतिहासामध्ये नमूद झालेले आहेत. अर्थात हे तिन्ही बंधू एकत्र असल्यामुळं जिथं जिथं संताजीरावांच्या कारकिर्दीतला पराक्रमाचा सुरुवातीच्या काळातला उल्लेख येतो तिथं तिथं हे तिन्ही बंधू एकत्रच आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल. ह्यानंतर 1682 मध्ये शंभूराजे कर्नाटकात मोहिमेवर असताना एका प्रसंगी शंभूराजांच्या वरती मोठा हल्ला त्या भागातल्या मुसलमानी आणि मोगली अंमलादारांनी केला. त्यावेळी संताजीरावांनी जाऊन ह्या संकटातून शंभूराजांना वाचवलं. आता ह्या संकटातून वाचवल्याबद्दल त्याचवेळी 1682 मध्येच संभाजी महाराजांनी संताजीरावांना आपल्या राज्यातील काही भागातील चौथाईचा मुलूक इनाम म्हणून दिला. ह्यानंतर लवकरच मगाशी मी सांगितलेला जो प्रसंग आहे संगमेश्वरच्या संभाजी महाराजांच्या कैदेचा, तो घडून आला आणि ह्यावेळी संभाजी महाराजांच्या बरोबर सेनापती संताजीराव घोरपडे होते, बहिर्जीराव होते, त्यांचे धाकटे बंधू मालोजीराव होते, त्याचबरोबर खंडोबल्लाळ आणि इतर मंडळीही होती. ह्यावेळी मोगलांच्या आक्रमणाला तोंड देताना जमेल तसं मोगलांचा वेढा तोडून आपण पळून जायचं, निष्ठून जायचं यातून, असं सर्वांनी ठरवून त्या पद्धतीनं सर्व वीर लढू लागले. ह्यामध्ये संताजीराव, बहिर्जीराव, मालोजीराव आणि खंडोबल्लाळ हे त्या वेढ्यातून पार पडण्यामध्ये यशस्वी झाले. पण संभाजीराजे मात्र मोगलांच्या घेऱ्यामध्ये पक्के अडकले. मालोजीबाबांनी प्राणार्पण केलं आणि तरीही संभाजी महाराजांना मोगलांनी पकडलं आणि ह्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेबानं आपल्या छावणीमध्ये कैदेत ठेवलं. 30-40 दिवस त्यांचे अत्यंत हाल करून औरंगजेबानं तुळापूर या गावी संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली. हा मराठेशाहीला बसलेला एक मोठा धक्का होता, कारण प्रत्यक्ष छत्रपतींची हत्या झाली, जे अत्यंत कर्तबगार होते, ज्यांनी मोगलांना यश मिळू दिलं नव्हतं, त्यांची हत्या झाल्यामुळं अवघा मराठी मुलूक अक्षरशः प्राण निघून गेल्याप्रमाणे झाला, हादरला. कुणालाच काही सुचेना की आता ह्या प्रसंगी आपण काय करायचं, कारण ह्यावेळी रायगडालाही संभाजी महाराजांना मारलं, त्यावेळी रायगडालाही औरंगजेबानं वेढा घातलेला होता आणि त्या वेढ्यामध्ये संभाजीराजांचे पुत्र मराठी गादीचे वारस शाहूराजे आणि संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई ह्या त्या वेढ्यात रायगडावरती अडकलेल्या होत्या. त्यावेळी संपूर्ण राज्य ज्यावेळी धोक्यात येऊ लागलं त्यावेळी महाराणी येसूबाईंच्या सल्ल्यानुसार छत्रपती राजाराम महाराज रायगडातून गुप्तपणे बाहेर पडले रायगडावरून आणि ते पन्हाळ्याच्या दिशेने रवाना झाले. आता ह्या सगळ्या घटना घडत असताना पन्हाळ्यावरती ज्यावेळी राजाराम महाराज आले आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर साधारण 3-1 महिन्यामध्ये ह्या घोरपडे बंधूंनी एक फार मोठा पराक्रम केला. तुळापूरला औरंगजेबाची छावणी अजूनही होतीच. तर ऑगस्ट 1689 मध्ये ह्या तुळापूरच्या छावणीवर सेनापती संताजीरावांनी थेट औरंगजेबाला मारण्यासाठीच अकस्मात छापा करून त्याला मारायचं असा बेत करून
त्या दृष्टीने त्या छावणीवरती हल्ला केला. आपले दोन्ही बंधू त्याचबरोबर विठोजीराव चव्हाण आणि सेनापती धनाजीरावांच्या सैन्यातले निवडक 2000 सैनिक घेऊन संताजीरावांनी ह्या 3 लाखाच्या संख्येनं असलेल्या मोगली छावणीमध्ये मध्यभागी असलेल्या औरंगजेबाच्या शाही तंबूवरती थेट घाला घातला. ह्यावेळी औरंगजेबाच्या सुदैवानं आणि मराठ्यांच्या दुर्दैवानं औरंगजेब देहधर्मासाठी आपल्या शाही तंबूच्या बाहेर, ज्याला पायखाना म्हणतात, ज्याला आपण टॉयलेट म्हणू शकतो, तिकडे गेलेला असल्यामुळे तो वाचला. ह्यामुळं चिडून जाऊन ह्या वीरांनी तंबूचे तणावे कापून तंबू पूर्ण भुईसपाट केला आणि तंबूच्या वरचे सोन्याचे 2 कळस घेऊन आले तसे हे वीर ह्या छावणीतून तत्काळ बाहेर पडले. पन्हाळ्यावर राजाराम महाराजांच्याकडे ज्यावेळी हे 3 वीर आले आणि 4ही वीर आले, त्यावेळी राजाराम महाराजांनी ह्या त्यांच्या प्रचंड अतर्क्य अकल्पनीय धाडसाचं अत्यंत कौतुक केलं आणि ह्यावेळी ह्या बंधूंना आणि विठोजीरावांनाही निरनिराळ्या किताबांनी राजाराम महाराजांनी नावाजलं. ह्यामध्ये संताजीरावांना ममलकत मदार, बहिर्जीरावांना हिंदूराव, मालोजीरावांना अमीरुल उमरा आणि विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादर हे किताब देण्यात आले. मराठ्यांच्या मनामध्ये जी धास्ती उत्पन्न झाली होती, आपलं राज्य आता बुडतं की काय, किंवा एक प्रकारे निष्प्राण झाल्यासारखा मराठा मृग झाला होता, त्याच्यामध्ये परत चैतन्याचं वारं सेनापती संताजीरावांच्या ह्या पहिल्याच जबरदस्त तडाख्यानं परत संचारलं. पुन्हा एकदा मराठ्यांच्या पराक्रमाची ज्योत मशाल आणि हा मोठा ज्वालामुखी पेटला आणि इथून पुढं औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा संघर्ष अखंड चालू राहिलेला आहे. 1689 ते 1707 हा जो प्रचंड मोठा काळ आहे, जवळपास 20 वर्षाचा, ह्या काळाला मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा काळ म्हणूनच इतिहासामध्ये ओळखलं जातं. कारण ह्यावेळी महाराष्ट्र तर मोगलांनी व्यापला होताच, तिथं छोट्या मोठ्या पथकांना घेऊन मराठी काही तुटपुंजे प्रयत्न करत होते, पण मुख्य लढा जो चालू झाला तो महाराष्ट्राबाहेर जिंजी, महाराष्ट्र ते तामिळनाडू, जिंजी हे गाव तामिळनाडूमध्ये येतं, वेलोरच्याही थोडं दक्षिणेला, वेलोर शहराच्या थोडं दक्षिणेला जिंजी गाव आहे. तर जिंजीकडं राजाराम महाराजांनी आश्रय घ्यायचं ठरवल्यामुळं ह्या एवढ्या मोठ्या पट्ट्यामध्ये ह्या लढायांचा सगळा धुमाकूळ चालू झाला. राजाराम महाराजांच्या बरोबर पन्हाळ्यावरून ज्यावेळी जिंजीला जायचं ठरलं, त्यावेळी राजाराम महाराजांच्या बरोबर कुणी जायचं आणि महाराष्ट्रातून जिंजीपर्यंतच्या वाटेवर जे मोगल पसरलेत आणि मोगलांची जे सैन्य महाराष्ट्रात ही धुमाकूळ घालतंय, जवळजवळ सर्वच किल्ले त्यावेळी मोगलांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. तर ह्या सैन्याला धावते हल्ले करून सतवण्याचं काम देण्यात आलं. ते संताजीराव घोरपडे आणि धनाजीराव जाधव यांच्याकडं, रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण हे मुत्सद्दी आणि हे 2 सेनानी वीर, मोठे वीर, यांनी ही कामगिरी सांभाळायची होती. आणि राजाराम महाराजांच्या बरोबर त्यांना सुखरूप घेऊन जायची जी जबाबदारी पडली ती म्हणजे बहिर्जीराव घोरपडे, त्यांचे बंधू मालोजीराव घोरपडे, खंडेराव दाभाडे जे पुढे सेनापती झाले, त्याचबरोबर प्रल्हाद मिराजी आणि खंडोबल्लाळ हे आणि रूपाजी भोसले, ह्या सर्व मंडळींच्यावर ही जबाबदारी होती की त्यांना जिंजीपर्यंत राजाराम महाराजांना सुखरूप पोहोचवायचं, त्यांच्या शरीराला अथवा जीवाला कसलाही अपाय होऊ न देता. आणि हा सगळा प्रवास गुप्तपणे करायचा होता. त्यामुळं पालखी किंवा इतर लवाजमा हे सोबत बाळगणं अवघडच होतं. आणि संभाजीराजांच्या मृत्यूनंतर फारच विजयानं आनंदित आणि उन्मादित झालेले मोगल आता राजाराम महाराजांना पकडण्यासाठी ह्या परिसरामध्ये आपली पथकं होती, त्यांच्या चौक्या होत्या, बराचसा भाग मोगलांच्या ताब्यामध्येही होता. ह्या सगळ्या अडचणीतून आडवाटेनं जाऊन जिंजी गाठायची होती. तर हा जो प्रवास चालू झाला जिंजीचा, राजाराम महाराजांचा, तो प्रवास चालू झाला. प्रथम पन्हाळ्याहून राजाराम महाराज पूर्वेला गेल्याची माहिती मिळते आणि तिथून ते परत खाली उतरले. म्हणजे हा जो प्रवासाचा मार्ग आहे, जो जिंजीकडे जाणारा, हा मार्ग महाराष्ट्रातून जातो तो कर्नाटकातल्या गजेंद्रगड, कोप्पळ ह्या भागातून, बेंगलोरच्या आसपासच्या प्रदेशातून आणि तिथून मग शिमोगा आणि शिमोग्यावरून जिंजी, वेल्लोर जिंजीकडं, असा हा प्रवासाचा मार्ग आहे. आता ह्या प्रवासामध्ये बहिर्जीरावांना सोबत घ्यायचं कारण म्हणजे ज्यावेळी शहाजीराजांच्या पदरी मालोजी बाबा होते, संताजीरावांचे पिताश्री, त्यावेळी मुधोळकर घोरपडे आणि मालोजी बाबा घोरपडे यांच्यामध्ये जो काही पूर्वीच्या सरंजामाचा, इनामाचा, वतनाचा तंटा होता तो शहाजीराजांनी सोडवला होता. आणि त्यानुसार विजयनगर प्रांतातली 30 गावं ही मालोजी बाबांना मिळाली होती. आणि ही गावं सर्व होती ती गजेंद्रगडच्या परिसरात. गजेंद्रगड, गुत्ती, बेल्लारी हा भाग सगळा विजयनगरच्या साम्राज्याच्या जवळचाच आहे. त्यामुळं ह्या भागातून राजाराम महाराजांना नेण्यासाठी बहिर्जीरावांच्यावरती खूप मोठी जबाबदारी होती. कारण दक्षिणेतल्या ह्या गावांची जहागिरी किंवा इनामं त्यांच्याकडे असल्यामुळं, त्या भागाची त्यांना चांगली माहिती असल्यामुळं ही जबाबदारी त्यांच्यावरती आली. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक संकट आली, अनेक वेळा मुघलांचे छापे आले, अनेकदा गुप्त वेश करावे लागले, कधी फकीराचा, गोसाव्याचा, बैराग्याचा वेश घेऊन, कधी यात्रेकरू
कधी व्यापारी, अशी विविध सोंग घेऊन हा प्रवास चालू होता. आणि हा चालू असताना शिमोग्याजवळ, शिमोगा हे बेदनूरच्या थोडंसं उत्तरेला आहे आणि बेदनूर जे आहे थोडं दक्षिणेला, ते तुंगभद्रा नदीच्या काठी. तर शिमोग्यापाशी मोगलांचा छापा आला. त्यांना ही बातमी कळली, कारण मोगल शोधतच होते की हे कुठं सापडतात आणि त्यांचा जाण्याचा मार्ग आणि हाच आहे. आणि त्यांनी आश्रय घ्यायचं ठिकाण हे अर्थातच जिंजी, जे शिवाजी महाराजांनी मिळवून ठेवलेलं राज्य होतं तामिळनाडू आणि कर्नाटक आणि आंध्रच्या प्रदेशातलं. तिकडं मराठी जाणारे मोगलांना माहिती होतं. त्यामुळे ह्या मार्गावरती मोगलांच्या सतत पाळत होती आणि चौक्याही होत्या. अशाच एका प्रसंगी शिमोगाजवळ ज्यावेळी छापा आला, त्यावेळी रुपाजी भोसले आणि बहिर्जीराव घोरपडे यांनी मोगलांशी लढत राजाराम महाराजांना सुखरूप निष्ठून जायला मदत केली. पण दुर्दैवानं ह्या लढाईच्या वेळेला बहिर्जीराव आणि मालोजीराव 100 मराठ्यांसह मोगलांच्या तावडीमध्ये सापडले. ह्यांना तत्काळ विजापूरकडे नेण्यात आलं आणि ह्या विजापूरच्या कैदेतून बहिर्जीराव आपल्या 20 सहकाऱ्यांसह अत्यंत चतुराईनं निसटले आणि राजाराम महाराजांच्याकडे गेले. पण मागे राहिलेले जे मालोजीराव होते, बहिर्जीरावांचे आणि संताजीरावांचे धाकटे बंधू, ह्यांना मात्र औरंगजेबाच्या आज्ञेनं कैदेमध्ये ठार करण्यात आलं. ही अत्यंत दुर्दैवी घटना दुसऱ्या एका घोरपडे वीरांचा आपल्या छत्रपतींना वाचवण्यासाठी झालेलं हे आत्मबलिदान, हा प्राणत्याग हा घडला तो त्या शिमोग्याच्या परिसरामध्ये. आणि तिथून हे सर्व वीर बेदनूरला गेले. ही बेदनूरला त्यावेळी राणी चन्नम्मा राज्य करत होती. तिच्या पतीला आणि तिच्या सासऱ्यांनाही शिवाजी महाराजांनी आणि शहाजीराजांनी खूप मदत केलेली असल्यामुळं त्या उपकाराची जाण ठेवून ह्या बेदनूरच्या चन्नम्मा राणीनं ह्या मराठ्यांना आश्रय दिला आणि त्यांना पुढच्या प्रवासाची सोय करून दिली. ही बातमी औरंगजेबाला कळताच त्यानं राणीच्या राज्यावरती मोठं सैन्य पाठवलं. पण या सैन्याचा संताजीरावांनी मधल्यामध्येच पराभव केला. पण राणीनं जास्त प्रकरण वाढू नये म्हणून औरंगजेबाला पैसे देऊन, खंडणी देऊन हा तह केला. इथून बिदनूरवरून निघाले आणि परत ताबडतोब मोगलांना ती बातमी कळलेलीच होती की बिदनूरच्या राणीने आश्रय दिला. मोठी मोगली फौज ज्यावेळी चालून आली, तुंगभद्रा नदी ओलांडायला मुश्किल झालं, त्यावेळी बहिर्जीरावांनी राजाराम महाराजांना आपल्या पाठीवर घेऊन तुंगभद्रा नदी पार केल्याची इतिहासामध्ये आपल्या उल्लेख आहेत. हे फार मोठं शारीरिक कष्टाचं काम तर होतंच, पण जीवावर उदार होऊन आपल्या छत्रपतींना वाचवण्यासाठी हिंदूराव बहिर्जी हे किती टोकाचं पाऊल उचलून किती जीवावरचं धाडस त्यांनी केलंय हे ह्या प्रसंगातून आपल्या सर्वांच्या निदर्शनाला येतं. ह्या बहिर्जीरावांच्या शिमोग्याजवळच्याही हल्ल्यातून धाडसामुळं आणि तुंगभद्रा पार करण्यातही त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं छत्रपतींचा प्राण तर वाचलाच, पण पुढं जिंजीपर्यंत जाईपर्यंत बहिर्जीराव हे राजाराम महाराजांच्या बरोबरच होते आणि अल्पावधीतच राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. मी मगाशी सांगितलेली घटना घडली ती ऑक्टोबर 1689ला. तुंगभद्रा आणि शिमोगाच्या आसपासच्या ज्या ह्या छाप्याच्या घटना आहेत ह्या ऑक्टोबर 1689मध्ये घडलेल्या आहेत. आता मी आपल्याला त्या परिसरातली काही छायाचित्र दाखवतो, जेणेकरून तिथं मराठ्यांशी संबंध आलेली जी काही ठिकाणं आहेत ती आपल्याला मला दाखवता येतील. हा बेदनूरचा किल्ला राणी चन्नम्माचा, जिथं हा एक चांगला छोटेखानी पण मजबूत असा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याच्या आश्रयानंच ती राणी राहत असे बेदनूर भागामध्ये. आणि इथंच मराठ्यांना आश्रय छत्रपती राजाराम आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व मराठी वीरांना मिळाला होता. की त्या बेदनूरच्या किल्ल्याचंच अंतर्भागातलं चित्र आहे. एक बुरुज आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर हा शिमोग्याचा शिवाप्पा नायकांचा महाल, म्हणजे शिमोग्याचा जो प्रसंग मी वर्णन केला तो या शिमोग्याच्या आसपासच घडलेला होता. आणि हे शिवाप्पा नाईक म्हणजे राणी चन्नम्मांचे सासरे, त्यांच्या नावानंच तो महाल ओळखला जातो. हे बेदनूरमधलं किल्ल्यामधलं एक पाण्याचं टाक्याचा आपण भाग बघतोय. ही आहे ते बेदनूरच्या राणी चन्नम्मांचं चित्र. तिकडे ह्या खूप दानशूर, उदार आणि अत्यंत चांगल्या राणी म्हणून त्या भागामध्ये अजूनही प्रसिद्ध आहेत. किल्ल्याच्या समोरच असलेलं हे बेदनूरच्या नायक राजांच्या समाधीस्थानाचा आवार आपण पाहतोय. आतमध्ये कित्येक समाधीस्थानं आहेत, पण प्रचंड वाढलेल्या झाडीनं या समाधीस्थानांचा चौथरे ढासळून वरच्या ज्या मूर्तींचे जे दगडी पाटे आहेत तेच फक्त शिल्लक राहिलेले दिसतात. हे इथं आपण पाहतोय, कारण ह्या राणीनं मराठ्यांना खूप मोठी मदत केलेली आहे आणि हिच्या मदतीमुळे म्हणजे औरंगजेबाचं रोष अंगावरती घेऊन ह्या राणीनं मराठ्यांना मदत केलेली आहे. आणि हे तिचं मराठ्यांच्या वरती मराठ्यांच्या इतिहासातलं एक फार मोठं योगदान म्हणता येईल आपल्याला. ही छायाचित्र इथे दाखवण्याचं कारण शिमोगा आणि बेदनूर या परिसरामध्ये मी मालोजीराजे घोरपडे यांची काही समाधीस्थान काही मिळतं का हे पाहण्यासाठी गेलो असता तिथं काही तसा आढळ झाला नाही. आणि इतक्या जुन्या काळच्या आणि इतक्या त्या प्रचंड संघर्षाच्या काळातल्या व्यक्तीची समाधीस्थानं शोधणे तसं अवघडच आहे. पण ही बेदनूरची राणी मराठ्यांना अत्यंत उपकार करते, मदत करते ठरलेली असल्यामुळं मालोजीराजांना ज्यावेळी औरंगजेबानं मारलं त्यावेळी
मराठ्यांचे देह ताब्यात घेऊन कदाचित ह्या राणीनं त्यांचे अंत्यसंस्कार केले असावेत. आणि असं जर घडलं असेल तर मगाशी मी जी छायाचित्र दाखवली त्या शिमग्याच्या राणीच्या म्हणजे बिदनूरला किल्ल्यासमोर जी समाधीस्थानाचं मी दाखवलं त्यामध्ये कदाचित मालोजी बाबांची समाधी मालोजीराव घोरपडेंची समाधी असू शकते. ह्या अनुषंगानं मी ही छायाचित्र आपल्याला दाखवली. इथून पुढं जिंजीचा वेढा चालू झाला. ज्यावेळी राजाराम महाराज जिंजीला पोहोचले त्यावेळी औरंगजेबानं ताबडतोब आपला सरदार जुल्फिकार खान ह्याला मोठी फौज देऊन जिंजीकडे रवाना केलं. कारण राजाराम महाराजांना पकडलं, कैद केलं जिंजीच्या जिंजीला फास आवळून की मराठ्यांचं राज्य संपल्यात जमा हे औरंगजेब चांगलं जाणत होता. कारण शाहूराजे संभाजी महाराजांचे पुत्र हे आणि त्यांच्या महाराणी पत्नी महाराणी येसुबाई हे मायलेक औरंगजेबाच्या कैदेमध्ये ह्या वेळेपर्यंत सापडलेले होते. तर अशा परिस्थितीमध्ये जिंजीला राजाराम महाराज स्थिर स्थावर व्हायचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी जुल्फिकार खानाने येऊन जिंजीला वेढा घातला आणि हा वेढा जवळपास 7 ते 8 वर्ष चाललेला होता. हा एक मराठ्यांच्या इतिहासातला मोठा आणीबाणीचा आणि अटीतटीच्या प्रसंगाचा काळ होता. पण तरीही मराठे खचले नाहीत किंवा त्यांनी माघार घेतली नाही. ह्याला कारणीभूत होता तो सेनापती संताजीरावांचा अत्यंत ज्वलंत असा पराक्रम. ह्या पराक्रमानं मराठ्यांना आपण संपलेलो नाही आणि अजूनही आपण मोगलांच्यावरती मात करू शकतो, आपण मोगलांच्या विरुद्ध लढलं पाहिजे. आपले छत्रपती जिंजीला आहेत आणि मराठा राज्य अजूनही आहे अस्तित्वात ही जाणीव करून देण्याचं काम संताजीरावांच्या पराक्रमानं जे झालं त्यामुळं ठिकठिकाणी मोगलांना मराठे विरोध करतच होते. अर्थात मोगलांची ताकद ह्यावेळी प्रचंड वाढलेली होती कारण औरंगजेबाचं सगळं साम्राज्य त्या पाठीशी होतं. त्याचबरोबर दक्षिणेतल्या ज्या 2 शाह्या औरंगजेबानं बुडवल्या त्या दोन्ही शाह्यांचा प्रदेश म्हणजे विजापूरची आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही यांचा प्रदेश, यांचा प्रचंड खजिना, यांची सगळी सामग्री, युद्ध साहित्य आणि यांचे सरदार सुद्धा अर्थात त्या मुसलमानी सत्ता होता त्यामुळे औरंगजेबाला सामोरे व्हायला त्यांना काही वावगं वाटलं नाही. त्यामुळे औरंगजेबाचं सामर्थ्य प्रचंड वाढलं होतं आणि याला तोंड द्यायला मराठ्यांचे छत्रपती होते जिंजीला आणि बाहेर धावत्या लढाई करत होते संताजीराव आणि धनाजीराव. संताजीरावांच्या पराक्रमामुळे लवकरच सेनापती पद संताजीरावांना देण्यात आलं आणि जिंजीचा जो वेढा चालू होता त्या वेढ्यावरती सेनापती संताजीराव आणि धनाजीराव हे बाहेरून हल्ले करतच होते. त्याचबरोबर धावत्या लढाई करत होते. धावत्या लढाई करायचं कारण असं की जिंजीला जो काही रसद आणि खजिना औरंगजेबाच्याकडून यायचा त्या मार्गावरती हल्ले करून ते लुटायचं आणि त्या मुघली सेनापतींना नेस्तनाबूत करायचं, त्यांना नामोहरम करायचं. ह्या दृष्टीतनं ह्या सगळ्या धावपळीच्या लढाया तिथे चाललेल्या होत्या. मुख्यत्वे ह्याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की ज्यावेळी राजाराम महाराज जिंजीच्या वेड्यामध्ये होते त्यावेळी बहिर्जीराव हे वेड्याच्या बाहेर होते. जिंजीच्या वेड्यामध्ये ह्यावेळी शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडिक हे त्या कर्नाटक प्रांताचे सुभेदारच होते आणि ते राजाराम महाराजांच्या सोबत जिंजी किल्ल्यामध्ये किल्ला लढवायला होते आणि इतरही त्यांचे सैनिक त्यामध्ये होते. त्यामुळं ह्या मराठी वीरांना संताजीराव, बहिर्जीराव, धनाजीराव जाधव ह्या सर्वांना बाहेर राहून लढाई करायचं एक जे धोरण अवलंबलेलं होतं त्यानुसार बहिर्जीराव तर ह्या वेड्यावरती हल्ले करतच होते. त्याचबरोबर बहिर्जीरावांच्या वर आणखीन एक कामगिरी होती. ज्यावेळी जिंजीला राजाराम महाराज आले त्यावेळी ह्या प्रदेशातल्या मराठा अंमलदारांना आणि तिथल्या वेगवेगळ्या किल्लेदारांना तसंच सरदारांना राजाराम महाराजांच्याकडे रुजू करायचं काम बहिर्जीरावांनी केलेलं आहे. हे एक मोठं काम होतं कारण राजाराम महाराज तिकडं आलेले आहेत आणि त्यांच्याकडं ह्या लोकांना घेऊन येणं, त्यांना रुजू करणं आणि राजाराम महाराजांची ताकद वाढवणं हे काम बहिर्जीरावांनी केलेलं आपल्याला आढळतं इतिहासामध्ये. आता ह्याचबरोबर खंडोबल्लाळ हे जे राजाराम महाराजांचे होते ते अत्यंत मुत्सद्दी होते. हे बाळाजीरावजी चिटणीसांचे पुत्र हे सुद्धा ह्या अशा प्रकारच्या कामामध्ये आपलं योगदान देत होते. संताजीरावांचा पराक्रम वाढतच चालला. 1690 ते 1696 ह्या काळामधल्या जेवढ्या काही लढाया आहेत त्या लढाईमध्ये प्रामुख्यानं नाव समोर येतं ते सेनापती संताजीराव घोरपडे यांचं. ह्यांच्या हल्ल्यांनी मोगल इतके नामोहरम झाले की आपण ह्यांच्या मराठ्यांच्या विरुद्ध युद्धाला उभा राहूच शकत नाही. सेनापती संताजीरावांच्या पराक्रमाला तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. त्यांचे मोठमोठे सरदार संताजीरावांचं नाव काढलं तरी अत्यंत घाबरत असत आणि ह्या परिस्थितीमुळं मराठ्यांची बाजू आता मोगलांना वरचढ ठरू लागली. कितीही आटापिटा केला तरी जिंजी काही ताब्यात येत नव्हतं आणि संताजीरावांचा पराक्रम तर वाढतच चालला होता. हेच हा सगळा काळ चालू असताना अचानक एक अत्यंत सेनापती संताजीराव आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मध्ये बिघाड झाला अशा स्वरूपाचेच उल्लेख इतिहासामध्ये आपल्या आढळतात. अर्थात त्याला कारण होतं ते म्हणजे सेनापती संताजीरावांचं म्हणणं असं की आपली शक्ती आता वाढलेली आहे तर जुल्फिकार खान आणि हे जे मोगल सरदार आहेत यांना एकाच सपाट्यात संपवून टाकून आपण महाराष्ट्राच्या रोखानं चाल केली पाहिजे. त्याच्या विरुद्ध राजाराम महाराजांचं मत होतं की जुल्फिकार खान ह्याच्याशी तह वाटाघाटी करून त्याला झुलवत ठेवायचं
कारण आपण जर असं टोकाचं पाऊल उचललं तर औरंगजेब त्याच्या कैदेमध्ये असलेल्या शाहूराजे आणि महाराणी येसूबाई यांच्या जीवाला अपाय करेल, तर आपण थोडं सबुरीनं गेलं पाहिजे. ह्या मुख्य कारण हे होतं. ह्या कारणामुळं छत्रपतींच्या मध्ये आणि सेनापतींच्या मध्ये मतभेद निर्माण झाले आणि राजाराम महाराजांनी धनाजी जाधवरावांना सोबत घेऊन संताजीरावांच्या आयवारकुट्टी म्हणून एक गाव आहे, ते कांचीपुरमपासून जवळच आहे. आयवारकुट्टीला त्यांची छावणी असताना राजाराम महाराजांनी धनाजीराव जाधवरावांना बरोबर घेऊन संताजीरावांच्या वरती हल्ला केला. संताजीराव तिथे छावणी करून होते. या हल्ल्याला अर्थातच अंगावरती सैन्य चालून आलं म्हणल्यावर तोंड देणं हे संताजीरावांना भागच होतं. ह्या लढाईमध्ये संताजीरावांचा विजय झाला, धनाजीरावांना माघार घ्यावी लागली आणि प्रत्यक्ष छत्रपती राजाराम महाराज संताजीरावांच्या सैन्याच्या घेऱ्यात सापडले. आता ही इतकी विचित्र परिस्थिती होती की ह्यामध्ये काय घडतंय आणि काय चाललंय हे कळणंच मुश्किल झालेलं होतं. इतका हा अतर्क्य असा प्रसंग होता. पण ह्याच गोष्टीची वाट बघणारा औरंगजेब आणि जुल्फिकार खान हे अत्यंत सावध होते. मराठ्यांच्या मध्ये कुठल्याही कारणानं दुही माजवून आपल्याला यश प्राप्त करता येईल हा त्यांचा होरा बरोबर होता. आणि ह्या घटनेचं भांडवल करून ह्या प्रसंगाचं फायदा घेण्यासाठी जुल्फिकार खानानं संताजीरावांच्याकडे निरोप पाठवल्याचा जो उल्लेख येतो तो इंग्रजांच्या त्या काळच्या वृत्तांतामध्ये येतो. हा वृत्तांत आहे 18 जुलै 1696चा. त्यामध्ये इंग्रजांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार जुल्फिकार खानानं सेनापतींच्याकडे ताबडतोब आम्ही तुम्हाला मोठं इनाम देतो, आम्हाला सामील व्हा असा निरोप पाठवला. त्याचबरोबर खुद्द बादशहानं संताजीरावांना 12,000 मनसबदार करण्याचं आश्वासन दिलं. 12,000 मनसबदारी ही मोगल साम्राज्यातली सर्वोच्च मनसबदारी ही फक्त औरंगजेबाच्या पुत्राला म्हणजे शहाजाद्यांनाच दिली जायची. एवढ्या मोठ्या मनसबदारीचं आणि याच्याबद्दल अपेक्षा काय होती की तुम्ही आम्हाला येऊन मिळा आणि राजाराम महाराजांना कैद करून आमच्या ताब्यामध्ये द्या. म्हणजे एक प्रकारे मराठा राज्य संपवण्यासारखी भाषा ह्या त्या निरोपाची आपल्याला दिसतेय. आणि पण इथं संताजीरावांचं स्वराज्य प्रेम आणि त्यांचं छत्रपतींच्यावरती निष्ठा ही सरळ उघड दिसून आली. संताजीरावांनी ह्या मागण्या तर ठोकरून लावल्याच, त्याचबरोबर आपल्या सैन्याच्या घेऱ्यात असलेल्या छत्रपती राजाराम महाराजांच्या समोर संताजीराव आपले दोन्ही हात रुमालानं बांधून गेले, नम्रपणे त्यांना शरण गेले आणि त्यांना सांगितलं की हे जे झालं ते झालं, पण ह्यापुढं आपली आज्ञा मी प्रमाण मानेन आणि आपला हुकूम हा मला सर्वस्वी शिरसावंदी असणार आहे. आणि ह्या पद्धतीनं संताजीरावांनी आपली स्वराज्य निष्ठा छत्रपतींची निष्ठा दाखवून दिली. राजाराम महाराजांना संताजीरावांनी सुखरूपपणे जिंजीच्या किल्ल्यामध्ये पोहोचवलं. पण जे घडून गेलं ते इतकं वेगळं आणि अतर्क्य असं होतं की राजाराम महाराज आणि सेनापती संताजीराव यांच्यामध्ये हे वितुष्ट आलेलं हे काही ह्या प्रसंगानं मिटलं नाही. ताबडतोब राजाराम महाराजांनी आदेश देऊन संताजीरावांच्या हाताखालचे सैनिक आणि सरदार यांना आपल्याकडं बोलून घेतलं, असा हुकूम दिला. छत्रपतींची आज्ञा पाळणं सर्वांनाच बंधनकारक होतंच, त्यामुळं बरंचसं सैन्य राजाराम महाराजांच्याकडे गेलं. आणि ह्यावेळी राजाराम महाराजांनी धनाजीराव जाधवरावांना सेनापतींच्या विरुद्ध रवाना केलं. ह्यावेळी सेनापतींच्याकडं सैन्य होतं, पण त्यांनी ह्या धनाजीरावांच्या आपल्या मराठ्यांच्या सैन्याला तोंड देण्याचा निर्णय न घेता त्यांनी सरळ महाराष्ट्राची वाट धरली आणि ते सातारा मसवड ह्या भागामध्ये शंभू महादेवाची जी डोंगर रांग आहे त्याच्या आश्रयानं ते राहू लागले. कारण ही परिस्थिती अशी आली होती की फार विचित्र प्रसंग सगळे घडलेले होते. आणि ह्याच वेळी ही बातमी कळताच औरंगजेबानं पण आपली सैन्याची तुकडी संताजीरावांच्या मागावर रवाना केली. धनाजीरावांच्या तर्फे हनुमंतराव निंबाळकर हे सेनापती संताजींचा पाठपुरावा करू लागले. आणि त्याचवेळी आयवारकुट्टीच्या लढाईमध्ये जे अमृतराव निंबाळकर मारले गेले होते हे होते नागोजी मानेंचे जावई, मसवडचे नागोजी माने. ह्या नागोजी मानेंना ही बातमी ज्यावेळी कळली की संताजीराव आपल्या परिसरात आलेत, त्यावेळी अमृतरावांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अमृतराव रणांगणात मारले गेलेत. हे काही संताजींनी काही त्यांना दगाफटक्यानं मारलेलं नव्हतं, पण तो अमृतरावांचा मृत्यू नागोजीरावांना सहन न झाल्यामुळं त्यांनी आपले पण सैनिक संताजीरावांना पकडण्यासाठी त्यांना मारण्यासाठी त्यांच्या मागावरती रवाना केले. ही अत्यंत मराठ्याच्या इतिहासातली एक दुःखद आणि मनाला अत्यंत यातना देणारी ही घटना आहे. ह्या सर्व बाबींचा परिणाम असा झाला की सेनापती संताजीराव हे कनेरी इस्लामपुरीमध्ये येथे असताना तिथं नागोजी मानेच्या माणसांनी सकाळी ते आंघोळ करत असताना ओढ्याकाठी निशस्त्र असताना त्यांच्यावरती हल्ला करून त्यांचं शिर धडावेगळं केलं. संताजीरावांचं धड तिथंच राहिलं. हे शिर घेऊन हे नागोजी मानेंचे सैनिक ज्यावेळी निघाले मसवडकडे जायला, त्यावेळी हे शिर त्यांच्या अनावधानानं कारखेलच्या माळावरती पडलं. ते मागावून येणाऱ्या औरंगजेबाच्या तुकडीच्या हाती लागलं आणि अशा पद्धतीनं ते शिर औरंगजेबाच्याकडे नेण्यात आलं. आणि हा जो प्रसंग घडला सेनापती संताजीरावांच्या हत्येचा, हा मराठ्यांच्या त्या काळच्या आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अत्यंत वेदनादायक, दुःखद आणि वाईट प्रसंग म्हणून इतिहासामध्ये नमूद झाला. एक पराक्रमी सेनापतींची कारकीर्द ह्या अत्यंत वाईट पद्धतीनं झालेल्या त्यांच्या हत्येमुळं संपली.
आता मी आपल्याला सेनापती संताजीरावांच्या ह्या समाधीस्थानांची काही छायाचित्र दाखवतो. हे कनेरगाव जिथं संताजीरावांची हत्या झाली शंभू महादेवाच्या मंदिरासमोर, तिथलं त्यांचं देहाचे जे अंत्यसंस्कार केले तिथली ही समाधी. हा त्याच समाधीचा वरच्या भागाचा फोटो आहे. वरती शिवलिंग कोरलेला आहे इथं. ह्या समाधीचा जीर्णोद्धार घोरपडे मंडळींनी एकत्र येऊन त्या समाधीची जागा समाधीसाठी मिळवून त्याला जाळीचं कंपाऊंड करून गेटही बसवलेलं आहे आणि लवकरच हे समाधीस्थान चांगल्या अवस्थेमध्ये सर्व शिवभक्तांना आणि मराठी माणसांना दिसेल. हे आहे कारखेलला जिथं संताजीरावांचं शिर पडलं त्या जागेचं संताजीरावांचं हे समाधीस्थान. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये जिथं शिर जमिनीवर पडलं ते मृत्यूस्थान मानलं जातं. हे त्याच समाधीचं एक दुसरं छायाचित्र आहे. हे तिथं कारखेलला सेनापती संताजीरावांच्या त्या दिनानिमित्त जी काही मोठी जत्रा भरते त्या जत्रेमध्ये संताजीरावांचा अश्वारूढ पुतळा हा त्या मिरवणुकीमध्ये असतो. इथं आपण पाहतोय हा कुरुंदवाड, कोल्हापूर जिल्ह्यातलं कुरुंदवाड नरसोबाच्या वाडीचं त्याजवळचा हा घोरपडे घाट आणि ह्या घाटावर असलेली ही त्या कुरुंदवाडच्या घाटावरची सेनापतींची समाधी. कारण इथं त्यांचं अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम पार पडलेला होता त्यामुळे इथे एक त्यांची समाधी आहे. त्याच समाधीचं आणखीन एक छायाचित्र आपण पाहतोय. इथं त्यांच्या पुण्यतिथी दिनी मोठ्या प्रमाणात एक उत्सव साजरा केला जातो. त्याचबरोबर ही सेनापतींची कापशी या गावातली समाधी, ह्या समाधीमध्ये त्यांचा अस्थि कलश आहे आणि ही सेनापती संताजीराव घोरपडे यांची कापशीमधली समाधी. अस्थि ह्यामध्ये असल्यामुळं अर्थात मुख्य समाधी हीच ठरते. हा त्या समाधीचा अंतर्भाग. ह्या शिवपिंडीच्या खाली छायाचित्रामध्ये जी शिवपिंड दिसते ह्या शिवपिंडीच्या खाली अस्थि कलश आहे, त्यामध्ये सेनापतींच्या अस्थी आहेत. तिथं त्याबरोबर आपल्याला आणखीन काही याशी संबंधित छायाचित्र दाखवायच्या अगोदर मी आपल्याला परत एकदा थोडंसं सेशन टाईमआउट झालं होतं त्यामुळे थोडा वेळ आपल्याला खंड पडला. सेनापती संताजींचा मृत्यू हा घोरपडे घराण्यावरती फार प्रचंड आघात होता. ह्यावेळी घोरपडे घराण्याची सर्व जबाबदारी स्वीकारून आणि सर्व घोरपडे घराण्याला आधार दिला तो बहिर्जीरावांनी. सेनापती संताजीरावांचे पुत्र राणोजीराव घोरपडे, त्यांचे अगदीच अल्पवयीन पुत्र संताजीरावांचे दुसरे पुत्र पिराजीराव, संताजीरावांच्या पत्नी द्वारकाबाई ह्या सर्व मंडळींचा सांभाळ हा बहिर्जीरावांनी केला. आणि लवकरच 1699 1698च्या अखेरीस राजाराम महाराज स्वराज्यामध्ये परतले. जिंजीचा वेढा औरंगजेबाचा अपयशी ठरला आणि पुन्हा 1699च्या सुमारास सेनापती संताजीरावांचे पुत्र राणोजीराव हे ह्या लढ्यामध्ये सामील झाले ते आपल्या काकांच्या बरोबर म्हणजे बहिर्जीरावांच्या बरोबर. 24 डिसेंबर 1699ला उत्तर कर्नाटकामध्ये सैदपूर नावाचा किल्ला, ह्या किल्ल्याला बहिर्जीराव आणि राणोजीराव संताजीरावांचे पुत्र ह्यांनी वेढा घालून त्या भागामध्ये लुटालूट केली. 2 मार्च 1700ला राजाराम महाराजांचा सिंहगडावरती मृत्यू झाला. ही पुन्हा आणखीन एक मराठ्यांच्यावरती आघात करणारी घटना आणि औरंगजेबाला प्रचंड त्याचा उत्साह वाढणारी घटना. पण राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी या लढ्याची सूत्र हाती घेऊन हा मोगलांच्या विरुद्धचा लढा चालूच ठेवला आणि ह्या लढ्याला त्यांना साथ देत होते आता ते धनाजीराव जाधवराव, नेमाजीराव शिंदे, खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले आणि प्रामुख्यानं घोरपडे घराण्यातले बहिर्जीराव घोरपडे आणि संताजीरावांचे पुत्र राणोजीराव घोरपडे. ह्या काका पुतण्यांच्या जोडगोळीनं ह्यानंतर अनेक कामगिऱ्या मराठा राज्यासाठी आणि औरंगजेबाचा पराभव करण्यासाठी केलेला आपल्याला आढळतात. आता ह्याच त्यांच्या लढायांच्या कारकिर्दीचा एक धावता आढावा आपल्याला इथे घ्यायचा आहे. एप्रिल 1701 बहिर्जीराव आणि राणोजीराव यांनी पन्हाळ्याला वेढा घालून बसलेल्या मोगली सैन्यावरती मोठा हल्ला केला. ह्या हल्ल्यामध्ये मोगलांना तडाखा देणं आणि निघून जाणं हा एवढाच उद्देश होता आणि तो सफल झाला. पण ह्या हल्ल्याच्या वेळी बहिर्जीराव मोगली सैन्याच्या बरोबर घेऱ्यामध्ये सापडले. अत्यंत बिकट असा प्रसंग आलेला होता. पण बहिर्जीरावांचा पराक्रम आणि राणोजीरावांनी त्यांना दिलेली साथ ह्यामुळे मोगलांच्या तावडीत सापडता बहिर्जीराव ह्या लढाईतून सुखरूपपणे बाहेर आले. ह्यानंतर 11 मे 1701 रोजी आणखीन एक लढाई झाली. ह्यावेळी राणोजीराव घोरपडे हे लक्ष्मेश्वर भागामध्ये चालून गेले होते आणि औरंगजेबानं आपला शहजादा बेदार बख्त ह्याला खूप मोठमोठे सरदार 5-6 मोठे सरदार हाताखाली देऊन राणोजीरावांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलेलं होतं. ह्या सैन्याची लढाई झाली लक्ष्मेश्वर जवळ आणि ह्या लढाईमध्ये बहिर्जीरावांचे पुत्र मुरारराव हे धारातीर्थी पडले. आणखीन एक घोरपडे सरदार बहिर्जीरावांचे प्रत्यक्ष पुत्रच ह्या लक्ष्मेश्वरच्या लढाईमध्ये राणोजीराव घोरपडेंच्या बरोबर मोगलांच्या विरुद्ध लढताना धारातीर्थी पडले. ह्या लढाईचं जे वर्णन आपल्याला मिळतं
ते मुघल दरबारच्या बातमीपत्रामधूनच मिळतं, त्यामुळे आपल्याला ह्या लढाईची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यानंतर 21 मार्च 1702 मध्ये वाकिनखेडा हे जे गाव आहे गुलबर्गा जिल्ह्यामधलं सुरपूर तालुक्यातलं, तिथले बेरड हे मराठ्यांना साथ देत होते. मोगलांच्या विरुद्ध त्यांचाही लढा चालूच होता आणि मराठी त्यांना फार मोठ्या प्रमाणावर ह्या बेरडांना मदत करत होते. तर ह्या बेरडांच्या मदतीला राणोजीराव घोरपडे हे गेले, सैन्य घेऊन गेले आणि हे बेरड त्यावेळी मोगलांच्या विरुद्ध लढत होते. आणि ह्या वाकिनखेड्याच्या लढाईच्या वेळेला ह्या मोगलांच्या विरुद्ध लढताना सेनापती संताजीरावांचे पराक्रमी पुत्र राणोजी घोरपडे हे तिथे धारातीर्थी पडले. पुन्हा एकदा अगदी 1 वर्षाच्याच अल्पावधीमध्ये मुरारराव हे जे बहिर्जीरावांचे पुत्र आहेत त्यांच्यानंतर त्यांच्या पाठोपाठ राणोजीराव हे लढाईवरती असताना मोगलांच्या विरुद्ध लढताना धारातीर्थी पडले. ही आणखीन एक दुःखद घटना घडली. आता तर बहिर्जीरावांच्या वरतीच सर्व भार घोरपडे कुटुंबियांचा म्हणजे संताजीरावांच्या कुटुंबाचा आला, कारण ह्यावेळी संताजीरावांचे पुत्र पिराजी आणखीन तसे वयात यायचे होते, अजूनही ते लहानच होते. आता मी आपल्याला राणोजीरावांची जी समाधी आहे कापशीमधली त्याची काही छायाचित्र दाखवतो. ही कापशी गावातली राणोजीराव घोरपडेंची समाधी, संताजीरावांचे पुत्र संताजीरावांची जी समाधी आहे कापशीमधली त्याच्या डाव्या बाजूला शेजारीची समाधी आहे. आणि ही समाधी घोरपडे घराण्याकडून राणोजीरावांची समाधी म्हणून मांडली जाते आणि तिची पूजा ही घोरपडे घराण्याकडून चालू असते. तर ही राणोजीरावांची समाधी अर्थात ह्या कापशीच्या ह्या समाधीस्थानामध्ये आपण यांचं मोल जाणलं पाहिजे की ह्या प्रत्येक समाधीस्थानामध्ये त्या व्यक्तींचा अस्थिकलश आहे आणि एका दृष्टीनं त्याचे भौतिक अवशेषच या समाधीस्थानामध्ये असल्यामुळं समाधीस्थानं ही आपल्याला किती पवित्र आणि मूल्यवान आहेत हे सहज ध्यानात येईल. ह्या राणोजीरावांच्या मृत्यूनंतर ही बहिर्जीरावांची स्वराज्यासाठी करायची कामगिरी चालूच होती. जुलै 1702 मध्ये त्यांनी बेळगाव जवळचा भीमगड हा किल्ला काबीज केला. हा फार मोठा पराक्रम होता, कारण बेळगाव भाग जो होता तो भीमगड किल्ला मराठ्यांच्याकडे पूर्वी कधी आल्याचे उल्लेख आढळत नाहीत. त्याचबरोबर बेळगावचा किल्लाही जिंकता आलेला नव्हता, त्यामुळे बेळगाव भागामध्ये हा किल्ला जिंकला. ताबडतोब नोव्हेंबर 1702 मध्ये बहिर्जीरावांनी फोंडा महाल जो आपल्या गोव्याच्या अगदी सरहद्दीवर आहे करतो त्या भागाच्या अगदी टोकालाच म्हणजे मराठ्यांच्या आणि गोव्याच्या पोर्तुगीजांच्या सीमेवरचाच हा किल्ला फोंड्याचा किल्ला हा प्रसिद्ध किल्ला जो ज्याच्या ताब्यामध्ये हा किल्ला त्याचा त्या गोवा आणि बेळगाव प्रांतावरती वचक हे ठरलेलंच होतं. तर फोंडा महालावर बहिर्जीरावांनी आक्रमण केलं ते नोव्हेंबर 1702 मध्ये आणि हल्ला करून मर्दनगड जिंकला. मर्दनगड हा किल्ला फोंड्याच्या जवळच आहे आणि फोंडा शहराचा कोट हा वेगळा. ताबडतोब लगेचच 1 महिन्याभराच्या अवधीमध्ये बहिर्जीरावांनी फोंड्याचा कोट पण काबीज केला. आता हा पराक्रम एवढा मोठा होता की गोव्याचे पोर्तुगीज प्रचंड हादरले. त्यांनी महाराणी ताराबाईंच्याकडे तहाची वाटाघाट चालू केली. ह्यावेळी महाराणी ताराबाईंनी आपल्या बहिर्जीरावांना ह्या सगळ्या वाटाघाटीचं प्रमुख बनवलं आणि त्यांना आपल्यातर्फे पोर्तुगीजांशी जी वाटाघाट करायची त्यासाठी बहिर्जीरावांना पोर्तुगीजांच्याकडे पाठवलं. पोर्तुगीजांच्या कागदपत्रातून बहिर्जीरावांचे त्यावेळचे उल्लेख येतात ते छत्रपतींचे सेनापती बहिर्जी हिंदूराव घोरपडे म्हणून, म्हणजे पूर्ण मुखत्यार त्या भागातला महाराणी ताराबाईंनी बहिर्जीरावांना दिल्याचं आपल्याला ह्यातून दिसतं. ऑक्टोबर 1703 मध्ये बहिर्जीरावांनी तोरगलवर हल्ला केला. तोरगल भाग आपल्याला माहितीच आहे कर्नाटकामधला, तो आता आपण ओळखतो ते शिंदे सरकारांचं ठाणं म्हणून, पण हे सगळ्यात पहिल्यांदा जिंकलं ते बहिर्जीरावांनी. तोरगलला ही अतिशय मजबूत असा चांगला किल्ला आहे आणि तोरगल भाग हा ताब्यामध्ये आल्यामुळं कर्नाटकातून महाराष्ट्राच्या अगदी सीमेवरचा हा भाग आणि तिथून खाली कर्नाटकाचा भाग त्याला लागून आंध्र प्रदेश आणि त्याच्या अगदी दक्षिणेला तामिळनाडूचा भाग म्हणजे जिकडं आपण जिंजीवेल्लोर हा मराठ्यांचा स्वराज्याचा भाग म्हणतो त्याला जोडणारा हा पट्टा आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूतल्या जिंजीवेल्लोरला जोडणाऱ्या पट्ट्यात ही सगळी ठाणी आहेत. आणि ह्या तोरगल भाग काबीज केल्यानंतर 1704 मध्ये मेच्या सुरुवातीला बहिर्जीराव परत महाराष्ट्रामध्ये आले. ह्यावेळी त्यांनी धनाजीराव जाधवराव जे ह्यावेळी सेनापती होते त्यांच्याबरोबर हल्ला करून फर्दापूर जवळ उत्तरेतून येणारा मोगली खजिना जो होता तो लुटला. फर्दापूर हा मुख्य मार्ग म्हणजे दिल्लीवरून जो उत्तरेतून जो खजिना यायचा मोगलांचा तो ग्वाल्हेर वगैरे मार्गानंतर माळव्यातून यायचा तो बुरानपूरला आणि बुरानपूरवरून जळगाव जिल्हा आपला क्रॉस करून
ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये यायचं. हा जो राजमार्ग होता त्यावेळेचा, त्या राजमार्गावरचं फरदापूर हे खूप महत्त्वाचं आणि मोठं ठाणं होतं, कारण सगळी विश्रांती स्थानं इथंच होती आणि एक मोगलांची एक मोठं सैन्य या फरदापूरला असायचं. पण त्या सैन्याला मारून काढून धनाजीराव आणि बहिर्जीरावांनी उत्तरेतून येणारा हा मोगलांचा मोठा खजिना, रसद आणि इतर सामुग्री पूर्णपणे लुटून टाकली. याच्यानंतर थोडा पुढचा भाग सांगण्याच्या अगोदर मी आत्ता जे आपल्याला फोंडा आणि तोरगळ भागातला बहिर्जीरावांचा पराक्रम सांगितला, त्याची काही छायाचित्र ह्याच वेळी मी आपल्याला दाखवतो. हा फोंड्याचा किल्ला. इथला किल्ला नंतरच्या काळामध्ये नष्ट झाला आणि तो आधुनिक काळामध्ये शासनाकडून पूर्वी होता तसा बांधण्याचा नवीन साहित्यामध्ये प्रयत्न केलेला दिसतो आपल्याला. हे फोंड्याच्या किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. हा त्याचा आतला भाग आपण पाहतोय. त्याचबरोबर आतली तटबंदी, शेजारीच शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवलेला आहे. हे फोंड्याच्या किल्ल्यामधलं शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. हे फोंड्याची किल्ल्याची छायाचित्र पाहिली. हा फार मोठा पराक्रम होता, कारण गोवाच्या पोर्तुगीजांच्या तोंडावरच मराठ्यांचं ठाणं मोठं निर्माण केलं ते बहिर्जीरावांनी. ह्यानंतर मी आपल्याला तोरगळची काही छायाचित्र दाखवतो. तोरगळचा किल्लाही खूप बळकट आहे आणि खूप मोठ्या प्रचंड विस्ताराचा आहे. हा तोरगळच्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा. त्याचे बुरुज आपण ह्या पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय. दुसऱ्या छायाचित्रामध्ये आपल्याला हा मुख्य दरवाजा दिसतोय. अत्यंत मजबूत आणि देखण्या अशा बांधकामाचा हा किल्ला आहे. ह्यानंतर ह्या दरवाजातून आत गेल्यानंतर पुढच्या बाजूला जे पुढचे दरवाजे लागतात तिथपर्यंत जाणाऱ्या भागातल्या ओसऱ्या आपण बघतोय. हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा, हा तिसरा दरवाजा आणि हा तोरगळ गाव आत्ता जे किल्ल्याच्या बाहेर वसलंय तिकडे जाण्याचा, म्हणजे विरुद्ध बाजूचा तोरगळ किल्ल्याचा हा त्या बाजूनी पहिला दरवाजा. सुरुवातीला पहिला तो विरुद्ध बाजूचा पहिला दरवाजा आणि हा त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूचा तिकडून आत यायचा पहिला दरवाजा. आणि ही त्या तोरगळच्या किल्ल्याची तटबंदी. तोरगळचं ठाणं जे बहिर्जीरावांनी जिंकलं त्याचा फायदा असा झाला की राजाराम महाराज ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आले आणि वेगवेगळ्या सरदारांना त्यांनी वेगवेगळे प्रदेश नेमून दिले, त्यावेळी मनोळे आणि तोरगळकर शिंदे सरकार आपण जे म्हणतो शिंदे, ह्या शिंदे बंधूंनी हा तोरगळचा भाग आपल्या पटकन ताब्यात घेतला, कारण हा पूर्वी मराठ्यांनी ताब्यात घेतलेला असल्यामुळं बहिर्जीरावांच्या पराक्रमामुळं ह्याच्यावरती मराठ्यांचा हक्क प्रस्थापित झालेलाच होता. आणि अशा प्रकारे तोरगळचं जे शिंदेचं मोठं ठाणं मराठ्यांचं निर्माण झालं त्याची पायाभरणी ह्या भागामधली बहिर्जीरावांनी केलेली होती. आता ह्यानंतर ची जी मोहीम आहे ती म्हणजे कर्नाटकातली मोहीम आहे. ही मोहीम बहिर्जीरावांनी सेनापती धनाजीरावांच्या बरोबरच पार पाडलेली आहे. मे 1704च्या अखेरीला ही मोहीम चालू झाली. आणि ही मोहीम कुठं होती तर हा भाग होता तो सगळा अदोनी, वेल्लोर. अदोनी हे आंध्र प्रदेशमध्ये आलं, वेल्लोर हे तामिळनाडूमध्ये आलं आणि मधल्या भागामध्ये आपले बेल्लारी, गुत्ती किंवा आपण हम्पी हॉस्पिटल ज्याला म्हणतो हा जो भाग आहे हा त्या अदोनी आणि वेल्लोरच्या मधल्या भागातला आहे. आणि ह्या भागामध्ये ही मोहीम सेनापती धनाजीराव आणि हिंदूराव बहिर्जीराव यांनी काढलेली. ह्या मोहिमेमध्ये तिथं असलेला जो दाऊद खान पन्नी नावाचा मोगलाचा सुभेदार होता त्याच्या मुलकामध्ये ह्यांनी ह्या जोडीने इतका धुमाकूळ घातला, अनेक ठाणी मारून काढली, अनेक छोटे मोठे किल्ले आपल्या कब्जामध्ये घेतले. आणि ह्या धामधुमीमुळे दाऊद खान पन्नीनं ह्यांना कळवलं की तुम्ही काही त्रास देऊ नका, तुम्हाला काय पाहिजे ती मी देतो, रक्कम देतो, पण हा तुमचा धुमाकूळ थांबवा, मी तुम्हाला 2 लाख देतो. यावेळी धनाजीरावांनी त्याला उत्तर दिलेलं आहे की तुम्ही काय पैसे द्यायचे आम्हाला कष्ट घेऊ नका, पैसे कसे वसूल करायचे ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळतंय. आणि ही लुटालूट चालूच राहिली. ह्याला घाबरून हा जो दाऊद खान पन्नी निघाला तो थेट वेल्लोरच्या किल्ल्यात आश्रयाला जाऊन बसला आणि तिथनं वकिलांच्या मार्फत परत काकुळतीला येऊन त्याने विनंती केली की थांबवा, आता मी आणखीन जास्त पैसे देतो. अखेर त्याच्याकडनं 5 लाख रुपये घेतले धनाजीरावांनी आणि बहिर्जीरावांच्या जोडगोळीने दंड म्हणून. आणि तो मग थोडासा निर्धास झाला की आता मराठी हल्ले थांबवतील, पण हे हल्ले थांबले नाहीत. 5 लाख घेऊन ही परत ही लूट चालूच होती. आणि ही बातमी कळल्यानंतर औरंगजेबाने त्या दाऊद खानाची बदली केली ती आदोनीला. आणि ज्यावेळी हा दाऊद खान आदोनीला जायला निघाला त्यावेळी पाळत ठेवून पुन्हा धनाजीराव आणि बहिर्जीरावांनी त्याच्यावरती हल्ला केला. पुन्हा ह्या दाऊद खानाला धर्मावरमच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला जे आदोनीच्या जवळ आहे. आणि पुन्हा त्याच्याकडनं 7 लाखाचा दंड वसूल केला. म्हणजे सतत ह्या घटना ज्या चाललेल्या आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये मराठ्यांचं एक लढाईचं धोरण कळतंय की औरंगजेबाच्या मोगल सरदारांचा पराभव केला, त्याला लुटलं, रसद सामुग्री खजिना ताब्यात घेतला की त्याला कैद करून मारायचं नाही, त्याला कैदेतून दंड घ्यायचा लाखो रुपयांचा आणि त्याला सोडून द्यायचं. आणि हे जे धोरण आहे हे खूप वेळा वापरलेलं आपल्याला दिसते. सेनापती संताजीरावांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीनंच सर्व
मराठ्यांचं युद्ध आणि एकंदर लष्करी धोरणं चाललेली आपल्याला दिसतात. ह्याचं कारण एकच होतं की हे सरदार जिवंत ठेवणं गरजेचं का, तर सोडून दिल्यानंतर पुन्हा औरंगजेब त्यांना मनसबी देतो, पुन्हा सैन्य देतो, पुन्हा रसद खजिना देतो, पुन्हा त्यांना पकडायचा आणि पुन्हा त्याकडनं दंड वसूल करायचा. म्हणजे एक प्रकारे दुभत्या गाईचं दूध काढल्याचाच प्रकार होता, पण ह्या गाईला वैरण मात्र औरंगजेब घालत होता. आणि अशा प्रकारे मराठ्यांचं साम्राज्य जे आकाराला यायला जे सुरुवातीचं जी रसद आणि खजिना मिळत होता तो थेट मोगलांच्याकडूनच मराठ्यांच्या ताब्यामध्ये येत होता. म्हणजे एक प्रकारे आपल्यावर आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करणं हे ह्या सगळ्या मराठ्यांच्या धोरणातनं, त्यांच्या ह्या अत्यंत व्यावहारिक धोरणातनं आपल्याला उघडपणे आढळून येतं. मार्च 1705 मध्ये वाकिनखेडा हे जे भाग जिथं राणोजी घोरपडे धारातीर्थी पडले होते, ह्या भागावरती मोगलांनी परत प्रचंड हल्ला केला. अर्थात तिथला पाब नाईक हा बेरड सरदार त्यांचा जो मुख्य होता तो मराठ्यांचा मित्र असल्यामुळं आणि तो मराठ्यांच्या जोडीने लढत असल्यामुळं मोगलांच्या विरुद्ध ह्या वाकिनखेड्याच्या बेरडाच्या सहाय्याला धनाजीराव आणि भैरजीराव फौज घेऊन तिकडं तत्काळ चालून गेले. त्यांनी ह्या लढाईच्या वेळेस औरंगजेब स्वतः हा वाकिनखेड्याचा किल्ला घ्यायला निघालेला होता जिंकण्यासाठी, कारण तो बेरडांच्या आणि मराठ्यांच्या प्रतिकाराला मुघल तोंड देऊ शकत नव्हते. आणि ह्याच वेळी भैरजींनी आणखीन एक कामगिरी केली. त्यांनी 1706 मध्ये हा जो पीड नाईक होता बेरडांचा प्रमुख त्याला सोबत घेऊन थेट पेनुकोंड्यावर चाल केली. आता हे वाकिनखेडा कुठं आणि पेनुकोंडा कुठं? पेनुकोंडा आलं आपल्या बेंगलोरच्या उत्तरेला साधारण 100-80-90 किलोमीटरवरती, म्हणजे अनंतपूरच्या खाली, आणि बेंगलोरच्या उत्तरेला. तिकडनं ह्यांना घेऊन हल्ला केलाय आणि पेनुकोंड्याचा अत्यंत महत्वाचा किल्ला भैरजीरावांनी हल्ला करून तिथल्या किल्लेदाराला कैद करून जिंकून घेतला. मराठ्यांचं आणखीन एक ठाणं स्थापन करायला भैरजीरावांचा हा पराक्रम कारणीभूत ठरलाय. आणि हा जो प्रकार चाललेला होता भैरजीरावांनी दक्षिणेमध्ये ठाणे मिळवायचा, ह्याचा भैरजीरावांचा बेस होता तो म्हणजे गजेंद्रगड. गजेंद्रगडचा जो किल्ला आहे तो शिवछत्रपतींनी त्यांच्या दक्षिण दिग्विजयामध्ये मिळवलेला होता. आणि त्याच्यानंतर हा गजेंद्रगड भाग मगाशी मी सांगितल्याप्रमाणे घोरपडेंच्या वाटणीला आल्यामुळं, माळोजीबाबांच्या वाटणीला आल्यामुळं तो आपसुकच हिंदूरावांच्याकडे आला. आणि राजाराम महाराजांना जिंजीला जाताना ह्याच प्रदेशातून जाण्याची जी योजना होती ती भैरजीरावांच्या ताब्याचा प्रदेश असल्यामुळे होती. तर आता ह्या पेनुकोंड्याच्या किल्ल्याच्या आश्रयानं आणखीन एक मराठ्यांचं ठाणं निर्माण झालं. आता हे सगळ्या घटना घडत असताना तिकडं वाकिनखेड्याला औरंगजेब पोचला आणि पुन्हा आतमध्ये बेरड लढतायत, त्याच्याला मुघलांचा वेढा आहे, तो वेढा औरंगजेब स्वतः चालवतोय. आणि ह्याच्यावरती आता मात्र मराठ्यांनी फार प्रचंड हल्ला केला. सरलष्कर हनुमंतराव निंबाळकर, त्याचबरोबर भैरजीराव आणि सेनापती धनाजीराव ह्या सर्वांनी मिळून मोठं सैन्य घेऊन ह्या औरंगजेबाच्या वेड्यालाच वेढा घातला. आता औरंगजेब मराठ्यांच्या तावडीमध्ये पुरता अडकला. ह्यातून सुटायचं म्हणजे हा गळफास फार मोठा होता, कारण एकतर तो दूर आलाय, एकतर वाकिनखेड्याला आलाय. मूळ छावण्या मोगलांच्या आहेत त्या सगळ्या नगर, बहादूरगड आणि ह्या महाराष्ट्रातल्या भागामध्ये. हा आयता तावडीत सापडलेला औरंगजेब सुटलाच नसता, पण अत्यंत तातडीनं हालचाली करून औरंगजेबानं आपले जे मोठमोठे सरदार बाहेरच्या प्रदेशामध्ये होते त्यांना अत्यंत वेगानं बोलवून घेतलं आणि कसाबसा आपला जीव या संकटातून वाचवला. आणि तिथून औरंगजेब परत फिरला, तो महाराष्ट्रामध्ये आला, तो आजारीच पडला. आता पुढचं इतिहास सांगण्याच्या अगोदर मगाशी मी जी काही पराक्रमाची, भैरजीरावांच्या पराक्रमाची ठिकाणं वर्णन केली त्याची काही छायाचित्र आपल्याला दाखवतो. हा कोपळचा किल्ला. हा किल्ला भैरजीरावांची, हिंदूराव भैरजीरावांची जी जागीर होती गजेंद्रगडची, तिथून अत्यंत जवळच होती. भैरजीरावांनी ज्यावेळी गुत्ती काबीज केलं त्यावेळी गडपासून गुत्तीपर्यंतचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यातला हा किल्ला हा भैरजीरावांच्या, हिंदूरावांच्या त्या मुलखामध्ये समाविष्ट होता. हा दक्षिणचा दरवाजा म्हणून ओळखला जाणारा कोपळचा किल्ला. त्याचं हे पहिलं प्रवेशद्वार, हे दुसरं प्रवेशद्वार, हा बालेकिल्ल्याचा भाग आणि खाली दिसतोय तो बालेकिल्ल्याचा दरवाजा. इथं आपण जिंजीची काही छायाचित्र पाहू. हा जिंजीचा राजगिरी नावाचा बालेकिल्ला. असे 3 बालेकिल्ले जिंजीच्या किल्ल्याला आहेत टेकडीवरचे, आणि ह्या तिन्ही टेकड्यांना वेढणारी तटबंदी जमिनीवरती आहे आणि त्याला खूप मजबूत बांधकामाची दरवाजे आहेत. त्यांची नावं पॉंडिचेरी दरवाजा, वेल्लोर दरवाजा असं ज्या दिशेला जे शहर आहे त्यावरून ठेवलेले. तर हा राजगिरी म्हणजे जी मराठ्यांची राजधानी आपण म्हणतो तिसरी, त्या राजधानीतला हा मुख्य बालेकिल्ला. इथूनच राजाराम महाराजांनी 7-8 वर्ष मराठेशाहीचा कारभार पाहिला आणि मराठेशाहीची ही राजधानी ही आता ह्या निमित्तानं आपल्यापर्यंत दाखवायला मला मिळते. हा कृष्णगिरीचा किल्ला, दुसरा बालेकिल्ला मी जो म्हटलं तो हा कृष्णगिरीचा किल्ला. हे कृष्णगिरी किल्ल्याचंच राजगिरीवरनं दिसणारं दृश्य. यात किल्ल्याच्या इमारती आपल्याला दिसत आहेत, किल्ल्यावरच्या इमारती. हा खालचा पॉंडिचेरी दरवाजा जो जमिनीवरती आहे, भुईकोटाची जी तटबंदी आहे
त्याच्यामधला हा पॉंडिचेरी दरवाजा, हा जिंजीच्या बालेकिल्ल्याचा दरवाजा, राजगिरीच्या बालेकिल्ल्याचा दरवाजा, हे इथून आपण पाहतोय तो हा वेल्लोर दरवाजा. ह्याला नाव वेल्लोर दरवाजा पडायचं कारण वेल्लोरच्या दिशेला आहे. हे राजगिरीच्या वरून आपण त्याचं दृश्य पाहतोय. इथं खालच्या भागातील काही वास्तू आपण पाहतोय. त्याच्यामध्ये हत्ती तलाव दिसतोय. त्याच्या शेजारी ही जी इमारत दिसते याला तालीमखाना म्हणून ओळखलं जातं. त्या शेजारी कल्याण महाल किंवा कल्याण मंडप ह्या नावाची ही वास्तू आहे. इथंच ह्या जिंजीच्या किल्ल्यातील मुख्य राजनिवासाचा भाग तो हाच. आणि इथं आपल्याला दिसतंय ते राजगिरी हा सर्वात उंच बालेकिल्ला आहे आणि त्या सर्वात उंच बालेकिल्ल्यावरचं जिंजी किल्ल्यातलं सर्वोच्च ठिकाण म्हणजे हे राजगिरीवरचा हा टेहळणीचा बुरुज. आणि इथं आपण जे पाहतोय ते मगाशी मी वर्णन केल्याप्रमाणे बेल्लारी गुत्तीपर्यंतचा भाग बहिर्जीरावांनी आपल्या ताब्यात आणलेला असल्यामुळं हा बेल्लारीच्या किल्ल्याचा जमिनीवरचा दरवाजा, हा किल्ला अत्यंत सुंदर आहे आणि चांगल्या रीतीनं तिथं ते देखभाल होते. हे बेल्लारीच्या किल्ल्याच्या तटबंदीची छायाचित्र आपण पाहतोय. बेल्लारीच्या किल्ल्यावर वर जायचा जो मार्ग आहे तो काही ठिकाणी अशा ग्रानाईटच्या प्रचंड शिळाच्या मधून गेलेला आहे. म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणाला ह्या नैसर्गिक रचनेचा वापर करून घेतलेला आपल्याला दिसतोय. ही बालेकिल्ल्यावरची तटबंदी आणि बुरुज आपण पाहतो इथं. हे बालेकिल्ल्याचीच तटबंदी आहे खालच्या बाजूची. हा बालेकिल्ला, याचे ते बुरुज दिसत आहेत आणि इकडं आपल्याला दिसतोय अगदी कोपऱ्यामध्ये तो बालेकिल्ल्याचा दरवाजा. हा बालेकिल्ल्यावर जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती काटकोनामध्ये असलेले 2 दरवाजे आपण पाहतोय. हे बालेकिल्ल्यावरच्या आतल्या इमारती आपण पाहतोय. ह्या इमारती कोठाराच्या इमारती आहेत, सैनिकांना राहण्याच्या इमारती आहेत, पाण्याची टाकी आहेत. आणि हा बालेकिल्ल्याचा दरवाजा समोरून कसा दिसतो तो हा, इकडे एक बुरुज, मध्ये दरवाजा, इकडे एक बुरुज आणि हा छोटेखानी आकाराचा हा जो किल्ला आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं कर्नाटक शासनानं जपलेला आहे. आपल्याला ही छायाचित्र दाखवताना बहिर्जीरावांच्या ह्या सगळ्या पराक्रमाची ठिकाणं पुन्हा एकदा आपल्यासमोर आणता येत आहेत. इथं आपण आता पाहतोय ते गुत्ती आणि ह्या भागातले आपण काही छायाचित्र आता इथं पाहूया. हा गुत्तीचा किल्ल्याचा जमिनीवरचा म्हणजे गुत्ती गावातला दरवाजा. इथून गुत्ती किल्ल्यावर जाताना बालेकिल्ल्यापर्यंत जाताना जवळपास 8 दरवाजे आहेत, त्यातला हा पहिला दरवाजा. हे 2 दरवाजांची जोडगोळी. इकडे एक दरवाजा आहे, इथं झाडाच्या मागं चौकट दिसते ती, आणि इकडे एक दरवाजा आहे खाली, यातून वळून घेऊन परत वर जायचं आहे. म्हणजे झिगझॅग पद्धतीने रचना केली दिसते. ही एक किल्ल्यावरची कोठाराची इमारती. हा बालेकिल्ल्याचा दरवाजा. हे बालेकिल्ल्यावरून खालच्या माचीचं दिसणार दृश्य. ही सगळी छायाचित्र गुत्ती किल्ल्याची आहेत आणि गुत्ती बहिर्जीरावांनी जिंकून त्यांच्या जहागिरीमध्ये समाविष्ट केलेलं होतं. आणि सोंडूर मात्र नंतर मुराररावांनी ह्या सगळ्या भागाला जोडलेलं आहे. हे गुत्ती किल्ल्यावरचं हे जे ठिकाण आहे ही मुराररावांची बैठक म्हणून या इमारतीला ओळखलं जातं. गुत्ती किल्ल्यावरती मुरारराव ह्या इमारतीमध्ये बसायचे, त्यांची आवडती जागा होती, त्यामुळं ह्या जागेला नावच मुराररावांची बैठक असं पडलेलं आहे. ही मुराररावांची बैठक आपण पाहतोय. हे मुरारराव म्हणजे बहिर्जीरावांचे नातू. आता त्याबरोबर सोंडूर जवळचा हा कृष्णनगर नावाचा किल्ला, त्याची काही छायाचित्र दाखवतोय. हा पुढचा दरवाजा, हा दुसरा दरवाजा, आणि हे आपण पाहतोय या कृष्णनगरच्या सोंडूर जवळच्या कृष्णनगर किल्ल्याची तटबंदी. इथं सोंडूरमधला घोरपडेंचा ब्रिटिशकालीन महाल आपण पाहतोय. हे त्याच महालाचं दुसरं छायाचित्र आहे. इथंपर्यंत आपण बहिर्जीरावांच्या पराक्रमाची जी ठिकाणं आहेत, जी ठाणे त्यांनी काबीज करून मराठा राज्याला जोडली, आपल्या जहागिरीमधली आपल्या ताब्यात ठेवली, त्या सर्व ठिकाणांचे फोटोग्राफ्स मी आता आपल्याला दाखवले. औरंगजेब वाकिनखेड्याच्या त्या लढाईवरून परत आला. 1706 मध्ये तो आजारी पडला आणि 1707च्या फेब्रुवारीमध्ये त्याचं निधन झालं. औरंगजेबाच्या मृत्यूनं मोगलाने ताबडतोब आपला गाशा महाराष्ट्रातून गुंडाळला आणि ते इथून महाराष्ट्रातून चालते झाले. जाताना त्यांनी शाहूराजे छत्रपती संभाजी महाराजांचे जे पुत्र होते त्यांची सुटका केली. ती म्हणजे मराठ्यांच्यामध्ये दुफळी निर्माण व्हावी ह्या हेतूनं. कारण महाराणी ताराराणी आणि शाहूराजे यांच्यामध्ये दुफळी निर्माण होणार आणि व्हायलाच हवी ह्या हेतूनच त्यांनी शाहू महाराजांना सोडलेलं होतं. आणि लवकरच महाराणी ताराराणी आणि शाहूराजे यांच्यामध्ये संघर्ष चालू झाला. मराठा राज्याचा अधिकार कुणाकडे असावा म्हणून. ह्या संघर्षातून अर्थात पुढच्या काळामध्ये मराठ्यांच्या 2 स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या. एक साताऱ्याची छत्रपती शाहू महाराजांनी स्थापलेली आणि दुसरी ती पन्हाळ्याची किंवा कोल्हापूरची करवीरची महाराणी ताराराणी स्थापन केलेली. आता ह्या शाहूराजे आणि ताराराणी यांच्या संघर्षामध्ये मराठी सरदारांना नक्की कळेना आपण कुणाची बाजू घ्यावी.
कोण ताराराणींच्या पक्षामध्ये जाते तर कोण शाहूराजांच्या पक्षामध्ये येते. ह्यामध्ये ताराराणींनी आपलं सैन्य घेऊन शाहूराजांना विरोध करून त्यांच्या विरुद्ध एक लढाई केली. ती खेडची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. 12 ऑक्टोबर 1707ला आपलं राजगुरू नगरच्या जवळचं जे खेड आहे भीमा नदी काठचं, तिथं ही लढाई झाली. आणि ह्या लढाईमध्ये धनाजीराव जाधवराव सेनापती जे ताराराणींच्या बाजूला होते ते लढाईच्या ऐन दिवशी छत्रपती शाहू महाराजांना मिळाले. अर्थात ते अगोदर ठरलेलं होतं. खंडोबल्लाळ आणि बाळाजी विश्वनाथ यांनी धनाजीरावांशी बोलणी करून शाहू महाराजांची बाजू पटवून देऊन तुम्ही त्यांच्या बाजूला सामील व्हा असं जे आवाहन केलं होतं त्याला अनुसरून धनाजीरावांनी शाहूराजांचा पक्ष स्वीकारला. त्यामुळे या लढाईमध्ये महाराणी ताराराणींच्या पक्षाला पराभव स्वीकारला. ह्या पराभवानंतर महाराणी ताराराणींनी अर्थातच पराक्रमी सरदार म्हणून बहिर्जीरावांना बोलवलं. बहिर्जीराव ह्यावेळी आपल्या गजेंद्रगड गुत्ती या भागामध्ये होते. ह्या संघर्षात भाग न घेता ते दूरच राहिले होते. पण ताराराणींनी बोलवल्यानंतर बहिर्जीराव ताराराणींच्याकडे आले. पण त्यानंतर अल्पावधीतच 28 जून 1708 मध्ये बहिर्जीरावांचं निधन झालं. आता ह्या एवढ्या मोठ्या पराक्रमी सेनानींचं निधन ही परत एकदा मराठेशाहीला एक मोठा झटका देणारी घटना ठरली. आता निधनाच्या प्रसंगापर्यंत आपण आलोय तर त्याला अनुषंगानं मी त्यांच्या समाधीस्थानाची काही छायाचित्र आपल्याला दाखवतो आणि त्याचबरोबर गजेंद्रगडची ही छायाचित्र आपल्याला दाखवतो. हे गजेंद्रगडच्या गावातलं किल्ल्याच्या पायथ्याला असलेलं घोरपडे वाड्याचं छायाचित्र आपण पाहतोय. फार टोलेजंगाने फार मोठा असा वाडा आहे. चारीकडे बुरुज पूर्वी यायला होते, त्यातला एक बुरुज आता काळाच्या ओघामध्ये शिल्लक राहिलेला आहे. हे त्याच वाड्याच्या मधल्या भागाचं प्रवेशद्वार आपण पाहतोय. इथं आपण गजेंद्रगड किल्ल्यावर जाणारा पायऱ्याचा मार्ग या वाड्याच्या मागून जो गेलेला आहे तो पाहतोय. आणि हे वर जे 2 बुरुज दिसतात हे किल्ल्याच्या महादरवाजाचे बुरुज आहेत. हा किल्ल्याचा महादरवाजा, गजेंद्रगड किल्ल्याचा महादरवाजा. वरती सिंहांची जोडी कलश पकडलेली कोरलेली आहे. आणि त्याचबरोबर इथं एक वैशिष्ट्यपूर्ण जे शिल्प आहे ते म्हणजे भुजंगाचं आहे. आता इथं थोडंसं ह्याबद्दल मी स्पष्टीकरण देतो. भुजंग हा बहिर्जीरावांचे जे पुत्र होते सिदोजीराव हे त्या भुजंगाचे उपासक होते. म्हणजे ते त्याची उपासना करायचे आणि भुजंग त्यांच्या आसपास कायम असायचा आणि ते पूजा करायचे. अशा पद्धतीनं सुरुवातीला जी शंका मला आली होती त्या प्रकारेच झालंय. थोडंसं आमच्याकडं वादळी आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं लाईट गेलेली आहे. पण एक 5 मिनिटामध्ये मी लॅपटॉपवरती सेटअप शिफ्ट करतो आणि आपल्याला लॅपटॉपवरती छायाचित्र थोडासा लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे. तरी सेशन चालू आपण ठेवणारच आहोत. तर आपण आलो होतो गजेंद्रगडच्या छायाचित्रांच्या पर्यंत. मी आता जर चष्मध्ये मला आपल्याला काही गजेंद्रगडची किल्ल्याची वगैरे छायाचित्र दाखवत होतो मी. तर इथं आपण इथंपर्यंत आलो होतो. गजेंद्रगडच्या किल्ल्याचा जो दरवाजा आहे तो दरवाजा आपण इथं पाहतोय. आणि ह्या मोठं कसं करायचं, मगाशी भुजंगाचं छायाचित्र पाहिलं आपण. त्याबद्दलची माहिती अशी की बहिर्जीरावांचे जे पुत्र होते सिदोजीराव हे भुजंग हे त्यांचं उपास्य दैवत. भुजंग कायम त्यांच्या जवळ असायचा असे उल्लेख त्यांच्या कागदपत्रामध्ये आढळतात. आणि किल्ल्यावरती हा भुजंग असण्याचं एक महत्त्वाचं ह्यातून आपल्याला जे कळतं ते असं की शिवाजी महाराजांनी हा किल्ला दक्षिण दिग्विजयामध्ये जिंकला. त्यानंतर त्याची दागजुई केली. त्यानंतर बहिर्जीरावांचं हे मुख्य ठाणं होतं. पण हा किल्ल्याचा जो दरवाजा दिसतोय तो भुजंग आहे तो मूळच्या दगडामध्येच कोरलेला आहे. म्हणजे हा दरवाजा आणि किल्ल्याच्या इतरही भागाचं बरंचसं बांधकाम हे सिदोजीरावांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेलं असावं. कारण त्याशिवाय भुजंग हा दरवाजावर कोरण्याचं काही कारणच राहत नाही. इथून पुढचं छायाचित्र जे आहे ते किल्ल्यावरच आहे. तो टेहळणी बुरुजाचा आतला भाग आपण इथं पाहतोय. त्याचबरोबर खाली हे जे दिसतंय हा गजेंद्रगड इथला घोरपड्यांचा वाडा. फार मोठा आणि भव्य असा हा वाडा आहे. हे छायाचित्र पाहतो. ही गजेंद्रगडला वाड्यापासून जवळच्याच अंतरावरती घोरपड्यांचं एक वेगळं खाजगी स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीमध्ये 15-20 समाध्या आहेत. एकसारख्याच दिसणाऱ्या या समाध्या, एकच समाधी अशी खोलीसारखी बांधलेली आहे बंदिस्त. बाकी समाध्या चौथऱ्याच्या कट्ट्याच्या रूपामध्ये आहेत. तर ह्यातली ही जी समाधी पाहतोय ही समाधी गजेंद्रगडकर घोरपडे सरकारांच्या
रिवाजानुसार परंपरेनुसार हिंदूराव बहिर्जीराव घोरपडेंची समाधी अशी ओळखली जाते. म्हणजे मगापासून आपण ज्यांचं चरित्र ऐकतोय, आपण त्याच्या पराक्रमाची ठिकाणं पाहतोय, त्या बहिर्जीरावांचं समाधी स्थान ते हे. अर्थात इथं नावं वगैरे काही कोरलेली नाहीत, पण ज्या अर्थी त्यांचे वंशज हे सांगतात त्या अर्थी आपण ही समाधी त्यांचीच हे मानून ह्याच समाधीला बहिर्जीरावांची समाधी मानून त्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन केलं पाहिजे. कारण वंशजांची जी परंपरा पूजित चालत आली असते त्यामध्ये समाधीस्थानांच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून काही गफलत किंवा चूक होण्याची शक्यता खूप कमी असते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे इथं आपण पाहतोय ते गजेंद्रगडच्याच समाधीस्थानाचं एकंदर दृश्य पाहतोय. तर आता आपण ही छायाचित्र पाहिली. जवळपास बहिर्जीरावांच्या निधनापर्यंतचा त्यांचा पराक्रम, त्यांच्या विविध मोहिमा आणि त्यांनी जिंकलेली ठाणी, ह्या सर्वांचा आपण एक आढावा घेतला. घटना कधी घडल्या, कशा घडल्या, आणि आता ह्या अनुषंगानं बहिर्जीरावांचं जे चरित्र आहे त्या चरित्रातनं आपल्याला ज्या काही कळणाऱ्या गोष्टी आहेत त्यातून आपल्या निदर्शनाला येणारे त्यांच्या अंगचे विविध गुण, ह्याच्याबद्दल एक शेवटी आपण या सेशनच्या शेवटी आपण ते मी तुम्हाला सांगतोय. जे त्यांच्या इतिहासातून आपल्या समोर येतं पुराव्यानिशी, त्याच्यावरून जे काही त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचं दर्शन होतं, हे सर्व आपल्याला त्या ह्या शेवटच्या भागातून चांगल्या रीतीनं कळेल. मुळामध्ये तुळापूरचा छापा आणि जिंजीचा प्रवास ह्या दोन खूप मोठ्या सुरुवातीच्या काळातल्या घटना. जिंजीचा ज्यावेळी प्रवास चालू होता त्यावेळी या जिंजीच्या प्रवासामध्ये राजाराम महाराज, बहिर्जीराव आणि इतर मंडळींच्या बरोबर केशव पंडित नावाचा एक पंडितही होता. त्यानं ह्या जिंजीच्या प्रवासावरती राजाराम चरितम ह्या नावाचा एक काव्यग्रंथ लिहिला आणि त्या काव्यग्रंथामध्ये राजाराम महाराजांच्या बरोबर जे जे काही सरदार होते त्या सर्व सरदारांचं त्यांनी एक वर्णन केलेलं आहे. त्यातलं बहिर्जीरावांचं वर्णन अत्यंत मनोवेधक आहे आणि हा केशव पंडित ह्या सर्व मंडळींच्या बरोबर आहे. त्यानं हा सर्व प्रवास स्वतः अनुभवलेला आहे. त्यानं त्या संकटामधून बहिर्जीरावांनी कसं कसं राजाराम महाराजांना वाचवलं हे प्रत्यक्ष डोळ्याने त्यानं पाहिलंय. त्यामुळं तो जे काही बहिर्जीरावांचं वर्णन करतो त्याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण राहत नाही. उलट हा प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आणि त्याच्या काव्यातून आपल्याला संत बहिर्जीरावांच्या कर्तृत्वाविषयी, त्यांचे जे काही गुण आहेत त्याविषयी जी काही माहिती मिळते. तर तो असं वर्णन करतोय की हनुमानासारखा सामर्थ्यवान, सुग्रीवासारखा पराक्रमी, महाभाऊ, मोठा साहसी व बलवान, आपल्या सेनेने वेष्टीत व शत्रूचे मर्दन करणारा असा बहिर्जी घोरपडे. हे त्यावेळी प्रत्यक्ष बहिर्जीरावांचा पराक्रम ज्यानं पाहिला आहे त्या केशव पंडितानं केलेलं वर्णन आहे. हे सांगितल्यानंतर आणखीन जास्त बहिर्जीरावांच्या त्यावेळच्या पराक्रमाची ओळख करून द्यायची गरजच राहत नाही. ह्याचबरोबर राजाराम महाराज जिंजीला पोहोचल्यानंतर ह्या दक्षिणेच्या भागामध्ये जे मराठी सरदार होते त्यांना राजाराम महाराजांच्या पदरी आणून दाखल करायचं महत्त्वाचं काम बहिर्जीरावांनी केलेलं आहे. आणि ह्याच प्रयत्नातला एक मोठा सफल भाग म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर 1690च्या सुमारास मानकोजी पांढरे, नेमाजी शिंदे आणि मसवडकर नागोजी माने हे 3 मोगलांच्याकडे असलेले प्रचंड मोठे सरदार हे आपल्या सैन्यानिशी मोगलांची बाजू सोडून थेट राजाराम महाराजांना मिळाले. ही खूप मोठी घटना आहे, कारण ह्यावेळी राजाराम महाराज नुकतेच वेड्यामध्ये सापडलेत. मोगलांची सरशी होताना दिसतीये. ह्यावेळी मोगलांची बाजू सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतं. पण असं असताना देखील राजाराम महाराजांनी केलेलं महाराष्ट्र धर्म रक्षणाचं आव्हान आणि खंडोबल्लाळ आणि बहिर्जीरावांची ह्या सरदारांशी झालेली बोलणी, अर्थात त्याचा तपशील आपल्याला माहिती नाही, पण ह्या किती यशस्वी झाली हे 3 मोठे सरदार राजाराम महाराजांच्याकडं औरंगजेबाची चढती बाजू सोडून आले ह्याच्यावरून दिसून येतं. ह्याच्यानंतर बहिर्जीरावांची मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी सेनापती संताजीरावांच्या कुटुंबाचा जो सांभाळ केला आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाची ऊर्जितावस्था येण्यासाठी त्यांनी खूप मोठा आधार तो दिलेला आहे. राणोजीरावांच्या पराक्रमी कारकिर्दीची सुरुवात तर बहिर्जीरावांच्या बरोबर त्यांच्या हाताखाली सुरुवातीला झालेली आहे आणि शेवटपर्यंत कापशीकर घोरपडे घराण्यांचा हा जो त्या काळचा पडता काळ होता त्यामध्ये बहिर्जीरावांनी ह्या घराण्याला खूप मोठा आधार देऊन त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचा सांभाळ करून त्यांना परत घोरपडे घराण्याचं नाव पुढं आणण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. ह्याचबरोबर बहिर्जीरावांचं आणखीन काही एक थोडी त्यांच्याबद्दलची माहिती मी सांगतो. त्यांचा अधिकृत किताब हा हिंदूराव ममलकत मदार शमशेर बहादूर असा होता. म्हणजे तुळापूरच्या वेळानंतर आपल्याला माहिती कळते की ममलकत मदार हा किताब संताजीरावांना दिलेला, पण कागदपत्रामधून तो किताब बहिर्जीरावांना पण लावलेला दिसतोय अस्सल कागदपत्रामध्ये. त्याचबरोबर राजाराम छत्रपतींनी बहिर्जीरावांना अक्षरशः शेकडो महालाची सरदेशमुखी सरंजामासाठी दिली होती.
त्यांच्या सरंजामाच्या भागामध्ये कृष्णेपासून गंगथडी म्हणजे गोदावरी, त्यानंतर प्रांत भागानगर आणि विजापूर, त्याच्याबरोबर प्रांत वराड मोगलाई ज्याला म्हटलं जायचं तो भाग, त्यानंतर प्रांत बागलान म्हणजे आजकालचा आपला नाशिकचा पश्चिम बाजूचा भाग, त्यानंतर खानदेश, बीड, ह्या सगळ्या प्रदेशातले शेकडो महाल राजाराम छत्रपतींनी बहिर्जीरावांना, हिंदूरावांना त्यांच्या सरंजामासाठी म्हणून लावून दिले होते. म्हणजे बहिर्जीरावांच्या पराक्रमाचं आणि त्यांच्या कर्तबगारीचं मोल ह्यातून आपल्या समोर येते की किती मोठ्या प्रमाणात हा प्रदेश त्यांच्या सरंजामासाठी लावून दिलेला आहे. त्याचबरोबर गजेंद्रगड, गुत्ती, कोप्पळ, बेल्लारी ह्या भागातला अंमल जो बहिर्जीरावांनी आपल्या मराठ्यांचा अंमल बसवला, त्याचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कर्नाटकातल्या ह्या भागामध्ये मराठा सत्तेची पायाभरणी ही बहिर्जीरावांच्या पराक्रमानं झाली. आणि त्याचबरोबर कर्नाटक आणि जिंजी ह्या सुभ्याच्या मधल्या भागामध्ये हा पाया मजबूत झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये कर्नाटकावरती जो शाहू महाराजांनी आणि त्यांच्या नंतरच्याही छत्रपतींनी जो दावा सांगितला की हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला मूळचा भाग आहे, तो आमचा आहे, आम्ही मिळवणार, आणि ह्या अधिकारानंच त्यांनी अनेक हल्ले करून हा भाग आपल्या मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये समाविष्ट केला. पण ह्याची सुरुवात बहिर्जीरावांनी केली. ह्याची पायाभरणी, ह्या सगळ्या मोहिमांना पायाभूत ठरली ती ही बहिर्जीरावांच्या मिळवलेल्या ह्या भागामध्ये. आणि याच्या आधारानं सिद्धोजीराव आणि मुराररावांनी जी काय आपली शक्ती प्रचंड वाढवली, आणि ह्या मुराररावांचाच प्रत्येक वेळी मुराररावांची मदत घेऊनच छत्रपतींच्या आणि पेशव्यांच्याही स्वाऱ्या झालेल्या आहेत. आणि हा भाग मिळवण्यामध्ये मुराररावांचं खूप मोठं योगदान आहे. हे मुरारराव म्हणजे बहिर्जीरावांचे नातू. तर ह्याची पायाभरणी बहिर्जीरावांनी इथे केलेली आपल्याला आढळते. बहिर्जीरावांच्या बद्दल इतिहासामध्ये फार काही वेगळ्या आणि अगदी चमकून दिसाव्यात अशा घटना जरी नसल्या तरी अत्यंत धोरणीपणानं त्यांनी जो ह्या भागामध्ये मराठेशाहीचा पाया घातलाय, ह्याचा पुढं कसा उपयोग झालाय ते पुढच्या इतिहासच आपल्याला सांगतोय. त्याबरोबर बहिर्जीरावांचा आणखीन एक गुण त्यांच्या हिंदूराव घोरपडे घराण्याच्या इतिहासामध्ये जो आलेला आहे तो म्हणजे दिलेला शब्द पाळणे. ज्यावेळी जिंजीला राजाराम महाराजांच्या बरोबर बहिर्जीराव निघाले त्यावेळी गिरजोजी यादव हे पण त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी होते. त्यावेळी अत्यंत जवळचा स्नेह निर्माण झाल्यामुळं बहिर्जीरावांनी त्यांना सांगितलं की आपल्या पराक्रमानं आणि पुढच्या काळानुरूप जर मला काही छत्रपतींच्याकडून वैभव मिळालं, काही त्यांच्याकडून मिळालंच मला, तर त्यातलं काही भाग मी तुम्हाला नक्की देईन. जिंजीचा वेढा संपला. त्याच्यानंतर राजाराम महाराज महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये आल्या आल्या राजाराम महाराजांनी आपल्या संपूर्ण राज्याचं सरदेशमुखीचं वतन बहिर्जीरावांना दिलेलं आहे. म्हणजे बहिर्जीरावांच्या पराक्रमाचं केवढं मोठं मोल राजाराम महाराजांना वाटत होतं हे ह्यावरून दिसतंय. संपूर्ण राज्याच्या सरदेशमुखच्या वतन हे बहिर्जीरावांना देण्यात आलंय. ही बहिर्जीरावांच्या वरती त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा केलेला फार मोठा गौरव आहे आणि तो थेट छत्रपती राजाराम महाराजांनी केलेला आहे. तर ह्यावेळी बहिर्जीरावांनी 8-10 वर्षापूर्वी दिलेला आपला शब्द पाळलेला आहे. त्यांनी गिरजोजीराव यादवांना बोलावून कराडची जी त्यांची सरदेशमुखी होती त्या वतनापैकी मोठा भाग तो गिरजोजीराव यादवांना लिहून दिला आपला शब्द पाळण्यासाठी. जिथं वतनाच्या एका छोट्या भागासाठी प्रत्यक्ष भावाभावांच्या मध्ये भांडणं लागलेली त्या काळातही दिसतात, आजही दिसतात. त्यामध्ये आपल्याला दिलेलं मिळालेलं एक मोठं वतन जे आहे त्यातला एक मोठा भाग ज्या सहकाराला आपण एक शब्द दिलाय 8-10 वर्षापूर्वी, तो शब्द पाळून देणं म्हणजे बहिर्जीरावांची नियत आणि ही कशी साफ होती आणि दिलेला शब्द पाळण्याच्या बाबतीत ती किती काटेकोर होते हे ह्या प्रसंगातून आपल्याला दिसतंय. बहिर्जीरावांचा एक हा अत्यंत चांगला गुण ह्या सगळ्या प्रसंगातून आपल्यासमोर येतोय. बहिर्जीरावांची जी मुद्रा होती ती मुद्रा होती श्री राजाराम चरणोत्पते मालोजी घोरपडे सुतस्य. मालोजी घोरपडे म्हणजे मालोजी बाबांचं नाव त्यामध्ये येतंय. सुतस्य ध्वजे मुद्रा षण्मुखस्यैव राजते. षण्मुख म्हणजे कार्तिक स्वामी किंवा ज्याला आपण कुमारस्वामीही म्हणतो किंवा सुब्रमण्य म्हणतो, हे बहिर्जीरावांचं आराध्य दैवत. त्यामुळे त्यांच्या मुद्रेमध्ये त्यांनी स्वतःच्या नावाऐवजी आपल्या आराध्य दैवताचं नाव घातलेलं आपल्याला आढळतं. अर्थात बहिर्जी हे नाव पण भैरव या नावावरनं भैरव नावाचा अपभ्रंश आहे. आणि भैरव म्हणजे शिवाचा क्षेत्रपाल. आपला ज्योतिबा जो आहे तो भैरवच आहे, म्हणजे सेनानायक शिवाचा, प्रत्यक्ष महादेवाचा. आणि कार्तिक स्वामी किंवा सुब्रमण्यम किंवा कुमारस्वामी हा देवांचा सेनापती. आणि हे अशा प्रकारे बहिर्जीरावांचं उपास्य दैवत आणि त्याच्या नावाची थोडीशी फोड आपण इथं सांगू शकतो. त्यांचा किताब जो होता हिंदूराव हा पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. राजाराम महाराजांनी जे किताब दिलेत ते जवळपास सर्वच किताब मोगली वळणावरचे आहेत. ममलकत मदार, शमशेर बहादर, अमीरुल उमरा आणि ह्या पद्धतीचे जे किताब दिलेले आहेत. हिंदूराव ह्या किताबाचं ह्या नावातच एक फार मोठं वेगळेपण आहे. हिंदूराव या किताबाचा अर्थ होतो श्रेष्ठ हिंदू वीर.
राजाराम महाराजांचं महाराष्ट्र धर्मरक्षणाचं जे कार्य आहे ते त्यांच्या पत्रातून तर वेळोवेळी आपल्यासमोर आलेलंच आहे. त्याचबरोबर ह्या बहिर्जीरावांना जी हिंदूराव पदवी दिली आहे ही किती वेगळ्या अर्थाची आहे हे त्या पदवीच्या नावावरूनच आपल्याला कळतं. त्याचबरोबर बहिर्जीरावांचं एक धार्मिक क्षेत्रातलं पण एक कार्य इतिहासामध्ये नमूद झालंय. ते म्हणजे पाटगावचे जे मौनी महाराज होते, ज्यांचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले आणि मौनी महाराजांच्या मठाला शिवाजी महाराजांनी मोठी नेमणूक दिली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या मठाला देणगी दिली. त्यानंतर महाराणी ताराराणींनीही ह्या मठाला देणगी दिलेली आहे. म्हणजे मौनी महाराज हे सर्व छत्रपतींचं एक प्रकारे आदराचं स्थानच झालेलं आपल्याला दिसतंय. आणि ह्याच मौनी महाराजांच्या मठाला बहिर्जींनी आपल्या सरदेशमुखीपैकी कसबे कापशी ह्या भागातील वालेघोल असं त्याचं नाव येतंय, हा गाव इनाम दिलेला आहे. आता ह्या सर्व इतिहासाच्या आपण ज्या घटना पाहिल्या आणि त्यानंतर त्यातून निघणारं बहिर्जीरावांच्या ह्याच्याबद्दलचं जे सार आपण पाहिलं, त्याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत ह्या तास सव्वा तासाच्या सेशनमध्ये बहिर्जीराव हिंदूराव घोरपडे हे जे एक व्यक्तिमत्व, एक पराक्रमी, ज्यांचा मान वेगवेगळ्या मगाशी सांगितलेल्या घटनातून आपल्यासमोर आलेला आहे. तर त्यांचं एक चरित्राचं रूपरेषा आणि त्यांच्याशी संबंधित छायाचित्र आणि त्यांच्या कामगिरीचं पुढं मराठेशाहीला जे काय उपयोग झालेला आहे त्या सर्वांची माहिती आपण ह्या सर्व छायाचित्रांच्या माध्यमातून आपण पाहिली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मला वाटतं बहिर्जीरावांचा जवळपास त्यांचा जो काही उपलब्ध इतिहास आहे तो जवळपास इथं आपल्याला कळलेला दिसतोय. सोनू जरा एक मिनिट माय कॉम्प्युटर ओपन कर, हे क्लोज कर, कुठं आहे क्लोजचं. तर आज ह्या त्यांच्या पुण्यस्मरण दिनी त्यांच्या इतिहासाचा आढावा घेऊन हा सर्व इतिहास आपल्यासमोर मला मांडायला मिळाला. अर्थात ह्याच्यामध्ये मला म्हणजे आदरानं जी आता एक छोटंसं छायाचित्र दाखवायचं राहिलं असं मला लक्षात येतं. जवळपास आपण ह्या सेशनच्या शेवटाला आलेलो आहे. ते छायाचित्र बहिर्जीरावांच्या समाधीचंच होतं, ते मगाशी दाखवलं, तुम्हाला वाटलं मिस झालं की काय चुकून दाखवायचं. तर अशा प्रकारे आपण बहिर्जीरावांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. आता ह्या फेसबुक लाईव्हच्या ह्या सेशनसाठी ज्या व्यक्तींनी प्रयत्न केलेत, ज्यांची मदत झालेली आहे आणि ज्यांचे आभार मानले पाहिजेत, कार्यक्रमाच्या शेवटी एक शिष्टाचाराचा भाग म्हणून हे आभार मानणं माझं कर्तव्यच आहे. ह्याच्यामध्ये श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सर्व त्यांचे पदाधिकारी, त्याचबरोबर श्री इंद्रजित सिंह घोरपडे सरकार, त्याचबरोबर श्री दीपकराव घोरपडे जे खूपच ह्या प्रतिष्ठानच्या कामामध्ये आणि समाजांच्या कामामध्ये धडपड करत असतात आणि अत्यंत आपला मौल्यवान वेळ ते ह्यामध्ये देतात आणि सगळ्यांची सूत्र चालवून सुसूत्रपणे हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ते खूप मोठे प्रयत्न करतात. त्याचबरोबर श्री दिलीपदादा घोरपडे जे मुंबईला राहतात सध्या, त्याचबरोबर आमचे मित्र, कोल्हापूरचे मित्र जे स्वतःही इतिहास लेखक आहेत, संशोधक आहेत, राजर्षी शाहूंचे भक्त आहेत, ते श्री इंद्रजित सावंत. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या ह्या फेसबुक लाईव्हसाठी केलेलं आव्हान हे उपयुक्त ठरलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आता ह्या आपण सेशनच्या शेवटाला आलोत आणि ह्या सेशनचा शेवट करण्यापूर्वी एक सूचना म्हणजे जर कोणाला काही अधिक माहिती किंवा काही शंका असतील किंवा मी सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त काही माहिती संदर्भाचं असेल तर जरूर कळवावी. त्याचा उपयोग ह्या पराक्रमी हिंदूराव घोरपडे घराण्याचा इतिहास समोर येण्यामध्येच होईल. बहिर्जीरावांच्या पुढचे त्यांचे जे पराक्रमी पुत्र आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांचे नातू मुरारराव घोरपडे जे मराठ्यांच्या इतिहासामध्ये खूप मोठं स्थान आहे त्यांचं, ह्यांचा इतिहास सांगणं हा एक स्वतंत्र सेशनचाच विषय आहे आणि तोही भविष्यात आपण करू शकतो. त्यामुळं आता आपली सेशनची वेळी संपत आली, तर त्या अनुषंगानं मी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे घोरपडे सरकार प्रतिष्ठानचं जे काही मगाशी आपण सेनापतींची प्रार्थना वाचली, आता आपण ह्या सेशनचा शेवट मानवंदनेनं करणार आहे. मानवंदना मी स्क्रीनवर दाखवतोय आणि आपणा सर्वांच्या वतीनं वाचूनही दाखवतोय. एका अर्थानं सेनापतींचा पराक्रम आणि त्याचबरोबर बहिर्जीरावांचाही पराक्रम, बहिर्जीरावांच्या या पुण्यदिनी त्यांना ही मानवंदना ही त्या घोरपडे घराण्यातल्या सर्व वीरांनाच आहे. अशा अर्थानेच आपण ती आज मानवंदना मी आता आपल्याला वाचून दाखवतो आणि ती झाल्यानंतर हे सेशन संपुष्टात येईल. अखंड मराठेशाही रक्षिण्या वीर घोरपडे जन्मा आला,
नरजन्म हा सार्थ केला, वंदितो संताजी नित्य आपणा. म्हाळोजी बाबा पोटी जन्मला, घोरपडे कुळाचा उद्धार केला. छत्रपतींचे स्वराज्य जपण्या अजिंक्य सेनापती झाला. भीमपराक्रमी योद्धे आपण, स्फूर्ती देतो महापराक्रम. त्रिवार मुजरा करीतो आम्ही आपल्या पुण्यस्मृतीला. ऐसा योद्धा होणे नाही, शत्रूची तो उडविलाही. धन्य जाहल्या दिशा दाही, इतिहास अभंग केला. नमस्कार.